तुम्ही जर शांत बसलात, इथे मराठी मीडियम किती आहेत? मराठी मीडियम जय महाराष्ट्र. ओके. सेमी इंग्लिश? सेमी ठीक. इंग्लिश? हा इंग्लिश मीडियम पण आहे. ओके, व्हेरी गुड. तर आता जय महाराष्ट्रवाले आपले जेवढे होते मराठी मंडळी, मी एक मराठी माध्यमाचा विद्यार्थी आहे, त्यामुळे आपली भावकी एकच आहे. मी पण तुमच्यासारखा साधारण तिथे बसायचो. माझी फक्त एवढीच इच्छा आहे, मी 2 तास तुमच्या बरोबर आहे. 2000% गॅरंटी, एकही मिनिट मी तुम्हाला बोर होऊ देणार नाही. भले सायन्सचा विषय असला तरीही तो वेगवेगळ्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवणार. कारण का आपण मराठी माणूस आहे, मराठी विद्यार्थी आहे आपण, बरोबर नाही? आपल्याला इज द वॉज द करत बसायचं नाहीये. त्यामुळे सर्वांनी फक्त एकच पिन ड्रॉप सायलेन्स. माझा आवाज लास्ट पर्यंत पोहोचेल. कोणत्याही शिक्षकांना आपल्याला म्हणावं लागायला नाही पाहिजे की बाबा मुलांनो शांत बसा. ठीक आहे? सर्वांना आवाज विजिबल आहे ना? प्रॉपर म्हणजे ऐकायला येतोय ना? ऑडिबल आहे ना प्रत्येकाला? मी दिसतोय सर्वांना? बस. माझ्यासारखा माणूस कुठे पाहिलात का टीव्हीवर? काय बोलताय बघा. 8वा जाता आता मी सांगेल, पाहिला असेल कदाचित. आता त्याच्यावर 2 तास वाया घालू नका की या माणसाला कुठे पाहिलंय म्हणून. ओके, इथेही टीव्हीत दिसेल, आता ती गोष्ट वेगळी. तर आजचा आपला विषय असणार आहे सायन्स. ठीक आहे? गेल्या वर्षी मी गुरुकृपा आपला उसाटणेचं विद्यालय तिकडे आलो होतो, त्यामुळे आणि दरवर्षी येतो. तुमच्यासाठी मला वाटतं पहिल्यांदा असेल, पण मी दरवर्षी असतो इथे, त्यामुळे मी इथला जुना आहे. तुम्ही माझ्यासाठी काय आहेत? नवीन. ठीक आहे? आणि आपलाच एरिया आहे, लांबचा नाही है ना? तर आता सायन्स बद्दल कोणाला काय काय उत्सुकता आहे का? आवडता विषय किती जणांचा आहे? बापरे, भरपूर जणांना आवडतो. म्हणजे सायन्स एवढ्या लोकांना आवडतो? ओके, हात खाली करा. सायन्स आता एवढ्या लोकांना आवडतं म्हटल्यावरती मलाच टेन्शन आलं होतं, किती जास्त लोकांना आवडतोय सायन्स. तर आपण पहिल्या सत्रात सायन्स 1 घेणार आहोत, दुसऱ्या सत्रात सायन्स 2. ओके, नक्की. पहिला आपण पेपर पॅटर्न कसा असतो तो पाहू, त्याच्यानंतर काही इम्पॉर्टन्स क्वेश्चन देईल. असे सर्वजण म्हणतात की मी जे इम्पॉर्टन्स देतो ते 90%, कधी 95% किंवा 100% येतात. तुम्ही म्हणाल सर तुम्हाला पेपर माहीत असेल, नक्कीच आहे की नाही? असं काही नाही आहे की पेपर मला माहिती आहे आणि मग मी तुम्हाला डायरेक्ट हे बोलू एवढंच येणार आहे, असं काही नाही. त्यासाठी फक्त एकच पाहिजे, ऑब्झर्वेशन. काय पाहिजे? पेपर सॉल्व करता तुम्ही? कमीत कमी 5 वर्षाचे पेपर सॉल्व करायचे. कमीत कमी किती? लास्ट इयरच्या बोर्डाचे किती पेपर? 5. केलेत कोणी? नाही. मग हे आधी करायचे. एक पॅटर्न असतो सिंपल. आता मला सांगा, आपला जो SSC बोर्ड आहे हा कठीण पेपर काढेल का कधी? का त्यांना माहिती आहे आपण किती अभ्यास करतो? माहिती आहे ना, त्यांना पण माहित असतं, ते पण आपल्यासारखेच मोठे झालेले असतात. त्यांना सामान्य विद्यार्थी काय करायचा असतो? पास करायचा असतो. आता हुशार मुलांचं काय चुकतं? सर्व कठीण 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 प्रश्न करत बसतात, बरोबर आहे? त्यांना वाटतं खूप कठीण पेपर येणार आणि पेपर येतो सोपा. मग सोपा पेपर त्यांना काय वाटतो? कठीण, बरोबर आहे? आणि कठीण पेपर ज्यांना म्हणजे ज्यांनी काहीच केलेलं नसतं, सायन्स हा असा विषय 20 मार्क तर आपल्याला शाळेतून तथास्तु म्हणून मिळाले, राहिलेत 15 जे मार्क आहेत आपले, त्यासाठी तुम्हाला माहिती आहे इकडचा मित्र इकडची मैत्रीण असं मिळून 15 मार्क आपल्याला कोणी ना कोणी मदत करतच. एखादी आकृती दाखवतं की बाबा ऑब्जेक्टिव्ह आहे काही, त्यातले काही कोणी मदत करतं आपल्याला, आणि त्या पद्धतीने आपला 35 मार्काचा पेपर पूर्ण होतो, बरोबर आहे? म्हणजे तुम्ही पण कॉपी करता म्हणा सर, कॉपी म्हणजे कॉपी जर नाही केली तर पास कसे होणार, बरोबर ना? ठीक आहे. आता जेवढे पण मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांनी नीट ऐकायचं, आणि सेमी पण आणि इंग्रजी मीडियमचे पण. तुम्ही मराठीमधून शिकताय हे खूप चांगली गोष्ट आहे. पहिली गोष्ट का सांगा, आपल्याला समजतं, आपल्याला परत सांगायला लागतं का? नाही. पण सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना आजही समजवायला आपल्याला काय वापरावे लागते? मराठीतच त्याचं भाषांतर करावं लागतं. बाबा हे म्हणजे असं, ते म्हणजे तसं, बरोबर आहे? त्यामुळे मराठी आहे, त्यामुळे तुम्हाला एकदम सोपं गेलं पाहिजे, कठीण जाण्याचा काही प्रश्नच नाही. ओके, मला अजूनही असं वाटतं तुम्ही सगळे कनेक्टेड नाही आहेत माझ्याशी. आवाज नक्की पोचतोय? शुअर? विचार करा, तुमच्यातलंच मी एक आहे, असं काही नाही की बाहेरून काही वेगळा इम्पोर्टंट माणूस आणलाय, असं काही नाही आहे. ठीक आहे, लक्षात राहील? हां. तर आपण
सायन्स 1 कडे जातोय. पेपर पॅटर्न तुम्हाला सांगतो. पेपर पॅटर्न सांगताना तुम्हाला कोणत्या पद्धतीचे प्रश्न येतील फक्त वही आणि पेन काय करायचा बरोबर ठेवायचं. ओके, कारण आपल्याकडे वेळ काय असणार 2 तासात आपल्याला 2 विषय घ्यायचे आहेत. पेपर पॅटर्न इंग्रजीमध्ये लिहितोय, मराठीमध्ये सेम असेल. क्वेश्चन 1 क्वेश्चन 2 तिथेही मी तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, त्यामुळे तसं काही नाही की तुम्ही तिकडून एकदम कोपऱ्यातून इकडे पाहिलं तिकडे बघितलं तरी चालणार आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक पहिला काय असतो? काय असतो? कोण म्हटलं फिलिंग द ब्लँक्स? कधी कोणत्या पेपरमध्ये फिलिंग द ब्लँक्स आल्या तुम्हाला रे? फिलिंग द ब्लँक्स कोणाला आल्या? ज्यांनी फिलिंग द ब्लँक्स आला असतील ज्यांना ना, त्यांनी एकतर 9वीचे पेपर सोडवले, 8वीचे किंवा 7वीचे, अजूनही 10वीचे पेपर सोडवलेले. इथून आपली सुरुवात आहे. फिलिंग द ब्लँक्स कधीच नाही आहेत. पहिला तर तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच जे एमसीक्यू आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणतो आपण त्यांना, 4 ऑप्शन वाला. तुम्ही जे फिलिंग द ब्लँक्स म्हणताय किंवा गाळलेल्या जागा भरा, याच्यामध्ये ऑप्शन कधी येत नाही. योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा हे येतं. त्या दोन्हीमध्ये काय आहे फरक आहे. एक आहे तुमचा केबीसी, कोण बने करोडपती, एबीसीडी. बघा आपला बोर्ड किती चांगला आहे, तुम्हाला 4 ऑप्शन तरी दिलेत. काहीच माहित नाही, काहीतरी लिहू शकतो, आयदर ए बी सी किंवा डी. इकडे तिकडे बघायला तर नाही लागणार. आपलं देवाचं नाव घ्यायचं, जे आवडतं देवा, चला ए तर ए, बी तर बी, सी डी. आणि याच्यामध्ये असे हुशार विद्यार्थी आहेत ज्यांना उत्तर बरोबर माहिती असतं, ए हा उत्तर त्याला माहिती आहे, म्हणजे शुअर आहे तो. पण मधूनच कोणतरी बोलतं अरे ए नाही बी, बी वाला बी. अरे त्याचा थोडा विश्वास एवढा स्वतःवरती असतो की डगमगतो थोडासा. तो म्हणतो बी, मला असं वाटतंय पण बी, आता तो हुशार आहे, तो बोललाय बी, म्हणलं बी असू शकतं. आपण कधी स्वतःला हुशार मानत नाही. इव्हन हुशार विद्यार्थी स्वतःला हुशार मानत नाही, कारण काय ऑप्शन असतात, कन्फ्युजिंग ऑप्शन. पहिला ऑप्शन मी देतोय तुम्हाला, बघू किती जण उत्तर देत आहेत. सर्वात जास्त क्रियाशील मूलद्रव्य कोणतं? ओके, विच इज हायली रिएक्टिव्ह एलिमेंट. कोणतं एलिमेंट काय आहे सगळ्यात हायली रिएक्टिव्ह आहे? 4 ऑप्शन देतोय तुम्हाला, देऊ ना? नक्की. ठीक, पहिला ऑप्शन तुमचा आवडता सोडियम. ठीक आहे, दुसरा पोटॅशियम, तिसरा ऑक्सिजन, चौथा तुमचा क्लोरीन. सोडियम किती जण म्हणतायत? ओके, अच्छा. पोटॅशियम 2-3 जण म्हणतायत. ऑक्सिजन सगळेच ऑप्शन सांगायचे आपल्याला, कोणाचं तरी बरोबर येईल. आणि क्लोरीन ओके, मग 4 ऑप्शन वाले आहेत आपल्याकडे. आता जर मी विचारलं की कारण काय, की बाबा तो जास्त हायली रिएक्टिव्ह एलिमेंट आहे, कोण एकदम सांगेल की सर हा एकच शुअर आहे उत्तर, त्याचं कारण हे असू शकतं. त्याला प्रूफ द्यावा लागेल. तुम्हाला काय द्यावं लागेल? आता तुम्ही म्हणा सर काय आम्ही न्यायालयात उभं आहे का, तुम्ही प्रूफ मागणार, आम्ही काय वकील आहेत किंवा बाबा आरोपी आहेत की बाबा काय क्राईम केलंय आम्ही, बरोबर की नाही? पण विज्ञान विदाऊट प्रूफ चालत नाही. आता सोडियम वाल्यांनी का सोडियम उत्तर दिलं ते मी सांगतो. का तुम्ही 8व्या धड्यात केलं की सोडियम केरोसिन मध्ये ठेवतात, आणि त्याचं उत्तर पहिल्यांदा आहे, पहिलंच वाक्य आहे, सोडियम हा अत्यंत काय क्रियाशील मूलद्रव्य आहे. बरोबर, इंग्लिशमध्ये काय, सोडियम इज अ हायली रिएक्टिव्ह एलिमेंट. मग तेवढंच लक्षात आहे आपल्या की सोडियम असू शकतो. याची 90% म्हणून मुलांनी जर लगेच हातवरती केला सोडियम बऱ्यापैकी. पण मी म्हणतो नाही, सोडियम उत्तर नाही. तुम्ही म्हणा सर आता तिथं तर दिलं होतं डायरेक्ट, तुम्ही काय आता गाईडला चॅलेंज करणार, पुस्तकांना चॅलेंज करणार? तर हो, उत्तर मी तुम्हाला पुस्तकातच देणार, प्रूफ तर द्यायला लागेल ना. मी जर तुम्हाला काही सांगतोय की बाबा हेच उत्तर आहे, बरोबर आहे. 8वा धडा काढायचा, 8व्या धड्यातलं 3रं पेज काढायचं. 3ऱ्या पेजवरती वरती तुम्हाला एक ग्रीन चार्ट दिसेल. तो चार्टचं नाव आहे रिएक्टिव्हिटी सिरीज, अभिक्रियाशीलता श्रेणी. 8वा धडा मेटॅलर्जी, धातू विज्ञान. पेज नंबर 97 असेल बघा, 97. वरती एक ग्रीन कलरचा चार्ट आहे, दिसला? दिसला? सगळ्यात वरती कोण आहे? कोण आहे?
त्याच्यानंतर कोण आहे? कुठली श्रेणी आहे ती? अभिक्रियाशीलता श्रेणी आहे, रिएक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल. सर्वात वरती कोण आहे? पोटॅशियम. त्याचं कारणही सांगतो तुम्हाला, वैज्ञानिक कारण. याचं 2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 281 इलेक्ट्रॉन स्वरूपान. आणि पोटॅशियमचं काय आहे? 2881. आउटर मोस्ट शेल मध्ये म्हणजे सगळ्यात बाहेरच्या कक्षेत आहे, तो लगेच काय करणार? रिॲक्ट करणार. म्हणून पोटॅशियमची रिॲक्टिव्हिटी काय आहे? जास्त आहे. अभिक्रियाशीलता श्रेणी काय आहे? जास्त. आता विचारलं सगळ्यात कमी क्रियाशील मूलद्रव्य. सर्वात कमी बऱ्याच जणांनी कानात, नाकात, गळ्यात गोल्ड. बघा सगळ्यात खाली आहे एयू. एयू म्हणजे गोल्ड, सोने. सोने असा जातोय तो कोणाशी भांडत नाही, कोणालाही शिव्या देत नाही, कोणाची खोड काढत नाही, त्याला जगाशी घेणं देणं, तो सेटल आहे. म्हणून त्याची व्हॅल्यू आज बघितली ना, 1 लाख काय 80 म्हणतो, मला माहित नाही, मला 25 पर्यंत माहित होतं. आम्हा गरीबांना काय माहित सोन्याची किंमत आहे की नाही. मोठी लोक आहेत तुम्हाला माहित असेल 25 आहे, 1,25,000, 30, 40, 50, 60, 80 जे पण काय. पण त्याचं मूल्य काय होतं? वाढतं. म्हणून लक्षात ठेवा, नोट जास्त आवाज करते का चिल्लर? मग तुम्ही विचार करा, आपण चिल्लर आहोत की नोट आहे? ज्याची किंमत जास्त तो माणूस नेहमी कसा असतो? शांत. ज्याची किंमत जास्त ती व्यक्ती सुद्धा, आपल्याला सुद्धा लागू होतं. मोठी लोक बघा, एक असतात नुसतेच भाषण, म्हणजे एवढं बोलतात, एखादं वाक्य म्हणतात. आपल्या वर्गात पण एखादा विद्यार्थी असतो की अरे मी असा आहे, मी तसा आहे. खरं तर त्या घरात खायला नसतो 2 वेळेचं, पण त्याच्या बाता एवढ्या असतात की विचारू नका. सेम तसंच. पण मोठा व्यक्ती तो कधीच म्हणत नाही मी एवढा मोठा आहे, मी तेवढा मोठा आहे, आमच्याकडे 4 एकर आहे, 10 एकर आहे, 4 पोकलेन आहे, 4 JCB आहेत. कारण किंमत ज्याची जास्त तो नेहमी शांत. तुम्ही ठरवा आता चिल्लर मध्ये आपली गिनती करायची का नोट मध्ये. ओके, तर पहिलं नेहमी लक्षात ठेवायचं, सोडियम, पोटॅशियम, ऑक्सिजन, क्लोरीन, 4 मध्ये सगळ्यात जास्त क्रियाशील पोटॅशियम. बोला अजून एकदा काय? सगळ्यात कमी क्रियाशील विचारलं तर गोल्ड. काय? गोल्ड म्हणजे सोने. म्हणून तर आपली आई आपल्याला सोन्या म्हणते. उगाच म्हणते का? बघा बऱ्याच मुलांना सोन्या म्हणतात का? सोन्यासारखं असतं ना ते. एकदा तर एका माणसाने देवाला पण फसवलेलं. देवाला काय बोलला? माझी इच्छा पूर्ण झाली, तुला सोन्याची टोपी घालतो. कशाची? नंतर त्याने आयडिया काय केली? पोराचं नाव काय ठेवलं? सोन्या. आणि सोन्याची टोपी देऊन कोणाला दिली? देवाला. एवढा माणूस हुशार. आणि आपण कुठे बघा. ठीक आहे, झालं. तर आता इकडे बघा, पहिला मार्क किती मार्कांना येईल? MCQ तुम्ही असं लिहा म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. फिलिंग द ब्लँक्स कधी म्हणायचं नाही किंवा गाळलेली जागा भरा म्हणायचं नाही. एक तर योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन. लक्षात राहील नक्की. आता याच्यामध्ये जेव्हा ABCD असं जेव्हा 4 ऑप्शन असतात, नीट बघा उत्तर लिहिताना. मुलं मुली हे आपले हक्काचे मार्क आहेत, 5 मार्क. दुसरं आपल्याला भले पेपरमध्ये काही येऊ नाही येऊ, पण ABCD तर लिहू शकतो आपण. एवढं तर इंग्लिश आपल्याला येतं किंवा अबकडा जे पण काय आपले ऑप्शन असतील. नेहमी लक्षात ठेवा, उत्तर जर आता समजा आपलं बी होतं तर बी लिहिणं गरजेचं आहे आन्सरमध्ये. तुम्ही जेव्हा आन्सर असं लिहाल तेव्हा बी लिहिणं गरजेचं आहे. मग नंतर तुम्ही पुढे पाहिजे पोटॅशियम लिहा. पण जर तुम्ही ऑप्शन लिहिला नाहीत, ABCD, आपल्याला काय जागा भरायची सवय असल्यामुळे आपण काय करतो? डायरेक्ट उत्तर लिहितो. बोर्डाला मार्क मिळणार नाही. तुम्हाला त्यांनी ऑप्शन विचारला की योग्य पर्याय कोणता, तो पर्याय पहिला लिहायचा. ए आहे का बी आहे का सी आहे का डी आहे. लक्षात राहील. 4 लिहायचे नाही. काही मुलं आमचे एवढे हुशार असतात, प्रश्नच लिहितात पूर्ण. कारण काय आता लिहायला तर लागेल, सर बघतायत म्हणल्यावर, म्हणून ते पूर्ण प्रश्नपत्रिका लिहून काढतात. तर त्यात काय करतात? ABCD कोणतं बरोबर आहे? बी वर टिक करतात. असं चालेल का? नाही. तर नेहमी लक्षात ठेवायचं, आन्सर लिहून बी आणि मग पुढे. ओके, दुसरा प्रश्न बी. याच्यामध्ये काय येतं? आपण त्याला म्हणू ऑब्जेक्टिव्ह. काय म्हणू त्यांना? ऑब्जेक्ट. किती मार्क्सला? 5. याच्यामध्ये काय येतं? तुम्ही शांत बसलात ना भावना, मला खूप भारी चांगलं वाटलं. कारण मराठी मुलं असून सुद्धा तुम्ही एवढ्या शांतपणे ऐकताय, यातच तुमचं मोठेपण आलं. ओके, मी नेहमी मुलांकडून काही ना काही शिकत असतो. असं काही नाही की मी शिक्षक आहे किंवा व्याख्याता आहे म्हणून काही शिकायला नसतं. विचार करा, थोड्या वेळ मी फक्त एवढंच म्हटलं की मी मराठी माध्यमाचा विद्यार्थी आहे, तुम्ही एवढं समजून घेतलं की आता माझा आवाज एकदम क्लिअर जातोय. मला असं सुरुवातीला वाटलं कनेक्ट व्हायला थोडासा हे होतोय, पण तुम्ही समजून घेतलं, यात तुमचं मोठेपण आलं. शेवटी मराठी माणसाला मराठी नाही समजणार तर कोण समजणार आहे की नाही.
आणि बरेच मुलांनी टीका लावलाय, मुलींनी टिकली लावले, याचंही वैज्ञानिक कारण आहे. माहिती आहे का कोणाला? नाही माहित तर नक्की शोधा. आपण असंच लावत नाही, देवाकडे आलो, देवा बघा टीका लावतोय, माझं चांगलं कर, असं काही नाहीये. टीका लावण्यामध्ये कारण आहे. इथेच का, इथे 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 का नाही लाव, इथेच का लावतो, याच्या मागे कारण आहे, वैज्ञानिक कारण आहे. ते नक्की शोधा. गुगल बाबा आहेत आपले. आपल्याकडे असे मेंडेलिव बाबा वगैरे सगळे आहेत ना, तसे आपले सगळ्यात मोठे बाबा आहेत गुगल बाबा. त्या गुगल बाबांना तुम्ही विचारलं तर बाबा लगेच तुम्हाला आन्सर देतील. आता AI आलंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जेमिनी आहे, बरेच ऍप्स आहेत, ते तुम्हाला लगेच सगळं पूर्ण डिटेल्समध्ये माहिती देतात. ओके. ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय येणार माहितीये? फाइंड ऑड मॅन आउट, म्हणजे वेगळा शब्द ओळखा, किंवा एखादी तुमची गाळलेली जागा, किंवा एक नावे द्या, किंवा एक आकृती. तुम्हाला माहिती आहे किती सोपा प्रश्न आला होता. आता विज्ञान 2 ला आपण जाऊ तेव्हा सांगूच, पण विज्ञान 1 मध्ये सुद्धा समजा होपचं ॲपरेटस आलं. होपचं ॲपरेटस माहिती आहे? फक्त विचारलं वरील आकृती कोणती आहे ते लिहा. कोणती आहे? होपचं ॲपरेटस. 1 मार्क मिळाला. एवढं सोपं येतं, काही कठीण वगैरे येत नाही. लक्षात राहील. वेगळा शब्द ओळखा, चुकी बरोबर, हे सगळं तुम्हाला कोणामध्ये येणार? 5 मार्क. ओके. आता हे जे 10 मार्क आहेत, हे 10 मार्क हुशार विद्यार्थ्यांना मिळणं कठीण. तुम्ही म्हणाल काय हो सर असं कसं? हुशार मुलांना तर 10 पैकी 10 मिळाले पाहिजे. अजिबात नाही. का? त्यांचे मोठे प्रश्न चुकत नाहीत, कारण त्यांचं वाचन असतं, बरेच काही अभ्यास असतो, त्यामुळे त्यांचे मोठे प्रश्न चुकत नाहीत, पण छोट्या प्रश्नामध्ये चुक. आता बऱ्याच मुलांना मी विचारलं MCQ कुठून कराल, तर काय उत्तर असेल तुमचं? पुस्तकातून, गाईडमधून लिहून घ्या. प्रयोग वही आहे सगळ्यांकडे? प्रॅक्टिकल बुक. जर नीट 5 वर्षाचा किंवा लास्ट 10 वर्षाच्या प्रयोग वहीचा अभ्यास केला, जेवढं तुम्ही बघा एक एक्सपेरिमेंट, आपण तर असंच भरतो सरांना भरून द्यायचंय म्हणून, मॅडमना भरून द्यायचंय म्हणून, पण त्याच्या खाली ऑब्जेक्टिव्ह आहेत बघा. घरी जाऊन जरा प्रॅक्टिकल बुक असेल, शाळेत जमा नसेल केली किंवा नंतर मिळाली, तर त्याच्या खाली बघा छोटे छोटे ABCD आहेत, KBC आहे, त्यातलेच तुम्हाला कमीत कमी 3, 4 किंवा 5 प्रश्न दिसतील. कळलं? त्यामुळे प्रॅक्टिकल बुक महत्वाची. ऑब्जेक्टिव्ह झाले. ऑब्जेक्टिव्हवर जास्त लक्ष द्यायचं आहे, लक्षात घ्या. आणि ऑब्जेक्टिव्ह मोस्टली कुठून करायचे? फक्त एक्सरसाइज मधले, बाकी कशालाही हात लावायचा नाही. एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय जेवढे आहेत तेवढेच करायचे, काही त्याच्या बाहेरचं करायचं गरज नाही. क्वेश्चन दुसरा काय? गिव्ह रिझन. किती लिहायचे असतात? किती? 2. किती पैकी? 3 पैकी. किती मार्काला? 4 मार्क. बरं तुम्ही सांगा, कारणे द्या का बरं आला असेल? कुठेतरी तुमचं मन मोकळं व्हावं म्हणून. पहिलं काय असं नव्हतं. पहिला जो सुरुवातीचा पेपर पॅटर्न होता ना, त्यात एकच, ते पण ऑप्शनला असायचं. आता का दिलं असेल त्यांनी विचार केला? बघा, शाळेत नाही आलो, कारण द्या. घरी बसलो, आई विचार, कारण काय? चुकी झाली, कारण काय? अभ्यास नाही केला, कारण काय? मुलांना एवढं कारण द्यायची सवय आहे की अगदी भूगोल समाजशास्त्राचा पण अभ्यास करताना नीट आठवलं तुम्हाला तर पहिले सगळे बिचारे कारणे द्याच करतात. तर विज्ञानामध्ये पण वाटलं असेल पेपर बनवणार, कुठेतरी मुलांचं मन मोकळं झालं पाहिजे. एकतर असे विज्ञानाला वैतागलेत, सोडियम केरोसिन मध्ये बुडवू देत, पेट्रोलमध्ये बुडवू देत, नाही तर पाण्यामध्ये बुडवू देत. का ते पोरांना विचारूया, म्हणजे पोरं आपली 4 ओळीत काहीतरी आपले उत्तर लिहितील. त्यासाठी तुम्हाला कारणे द्याचं वेटेज वाढवलं आणि 3 कारणे द्या सेपरेट दिली. त्या तुम्हाला किती अटेम्प्ट करायचे आहेत? 2. हे पण कुठून करायचं तुम्हाला? फक्त एक्सरसाइज. गेल्या वर्षी बारकाईने अभ्यास केलात तर 4थ्या धड्यातला जो कारणे द्या आहे, इलेक्ट्रिक करंट, विद्युतधारा, त्यातलाच तुम्हाला 3रा प्रश्न आला. स्वाध्यायातला जो 4था प्रश्न आहे तुमचा कारणे द्या, त्यातला 3रा प्रश्न आला. फक्त एक्सरसाइजचे करायचे, बाकी काही बाहेरचं करायचं नाही. लक्षात राहील. कारणे द्या कुठून करणार? एक्सरसाइज. कुठे कुठे कारणे द्या आहेत? 4था धडा, अजून 3रा धडा, अजून 2रा. यातले कॉमन मध्ये 2 तर येतातच येतात. 2ऱ्या धड्यातला विचारणारच. ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस डिक्रीजेस डाऊन द ग्रुप वगैरे ते. आणि तुमचं 4थ्या धड्यातला कॉपर वायर जे असतात, सॉरी इलेक्ट्रिक वायर कॉपरने बनवलेले असतात. का सर? त्यांच्याकडे दुसरा कुठला धातू नसतो, कॉपर भेटला म्हणून बनवला, असं आहे का? काय कारण आहे? कॉपर काय? गुड. एकच उत्तर लक्षात ठेवायचं, कॉपर इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. कॉपर काय? चांगला काय? विद्युत वाहक आहे. बस. म्हणून त्यातून काय वाहते? बर शॉक किती लोकांना लागलाय? लागलेला आहे. कोणता शॉक?
अरे तो वाला नाही, असा वाला नाही, तो असं विद्युत धारेला जसं आपण स्पर्श करायला गेलो की शॉक. बरोबर, शॉक एकदा आयुष्यात लागला पाहिजे. का माहिती ना, वेड्या माणसांना काय देतात ना, बघितलं ना मूवी मध्ये, वेड्या माणसांना शॉक देतात. का देतात माहितीये? याचं कारण शोधा एकदा मला सांगा. नेक्स्ट टाइमला जेव्हा तुम्ही येणार तेव्हा मला याचं कारण सांगा. तुम्ही म्हणा सर नेक्स्ट टाइमला आम्ही नाही येणार, आम्ही 11वीला जाणार आहे. काय भरोसा? तुम्हाला वाटलं नाही 10वीत पुन्हा एकदा बसूया. काय प्रॉब्लेम आहे सर? बरं वाटलं 10वीत आम्हाला, आहे की नाही? तर करंट आपल्याला का लागतो विचारलं तुम्हाला मी. चला सोपं विचारतो. करंट आपल्याला लागतो? मी म्हणाल नाही. तुम्ही काय म्हणाल? सर तुम्ही तर काही म्हणाल. तुम्हाला काय, तुम्ही विज्ञानाचे शिक्षक आहे, तुम्ही काही म्हणू शकता. आम्ही आम्हाला होच म्हणायचं, आम्हाला काय माहितच नाही. आम्हाला एबीसीडीच माहिती आहे, ऑप्शन, बस. बाकी त्याच्या पुढे काही. करंट आपल्याला लागत नाही. टी वरती बोलतोय. तुम्ही म्हणाल सर काय बोलताय ते? बरोबर आहे. आपण फक्त वाहक आहोत. नेहमी कोणतीही गोष्ट, पाणी वरून कुठे येतं? खाली. बघितलं ना, उंचावरून खाली पडतं. तसंच पोटेन्शियल डिफरन्स मध्ये पण सेमच असतं. आता आपण जेव्हा आपल्या घरी असतो तर इलेक्ट्रिक करंट किती असतो माहिती आहे? किती व्होल्टचा असतो? तिथे लिहिलेलं असतं बघा, 220 व्होल्ट. किती? आपण जेव्हा स्पर्श करतो तर आपण काय बनतो? एक माध्यम बनतो फक्त. त्याला कुठे जायचंय? पृथ्वीकडे, अर्थकडे. कारण अर्थला 0 पोटेन्शियल असतं. काय असतं? तो एक डायलॉग ऐकलाय ना, धरती मेरी माँ है. त्याला पण विचार कुठेकडे जायचं असतं? आईकडे. सीता पण जेव्हा कंटाळली तेव्हा कुठे गेली? आई. आजपर्यंत सर्वांचा गैरसमज आहे की मेलं की माणूस कुठे जातं? कधी पाहिलं माणूस वर चाललाय, हाय बाय बाय टाटा, आपण बोलतो कधी? हा म्हणतो नाही. माणूस कुठे जाणार आहे? पण आपली अर्थ कुठे माहिती तुम्हाला? आपण आकाशात फिरतोय, माहिती का तुम्हाला? काही म्हणाल तुम्ही. तुम्ही जर आपली सोलार सिस्टीम पाहिलीत, तुम्ही म्हणाल कसं पाहणार सर? हे पण आहे ना प्रॉब्लेम. आता आम्ही इथून कसं सोलार सिस्टीम पाहणार? तर कधी तुम्हाला पाहण्याचा योग आला किंवा अभ्यास करण्याचा किंवा युट्यूबवर बघितलं, आपण सुद्धा काय करतोय? गोल 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 फिरतोय. मग आपल्याला जाणवत का नाही? का कशाला? त्याला सगळी वैज्ञानिक कारणं आहेत. गुरुत्वाकर्षणापासून प्रत्येक गोष्ट आहे. जर गुरुत्वाकर्षण नसतं तर तुम्ही आपण अशा सगळ्या आकाशात हवेतच असतो, कधी खाली चालू नसतो. कळलं? माहिती ना, गुरुत्वाकर्षण शोध कोणी लावला? पहिलाच धडा आहे. कोणी? न्यूटन बाबा आपले. कुठले बाबा? बघा विचार करा, आपल्याला डोक्यात जेव्हा डब्बा पडतो घरी, तो आपण कधी विचार केला का डब्बा वरून खाली डोक्यात का पडला? नाही. पण कोणी विचार केला? हा न्यूटन बाबा बसले होते, फक्त काय एक सफरचंद पडला डोक्यावर, त्यांचं एकच म्हणणं. त्यावेळेला लोक त्यांना काय म्हणाले? येड आहे, आता वरून खालीच पडणार. तो म्हणणार खालीच का पडला? याच्यावरून त्यांनी ग्रॅव्हिटीचा शोध लागला. बरोबर ना? 2 जी आहेत. कुठले जी? कॅपिटल जी आणि स्मॉल जी. तुम्ही म्हणा सर जी माने जीनियस. कोण म्हणेल सर जी म्हणजे पार्ले जी? एवढंच माहिती आहे आम्हाला. मला सांगा फरक काय आहे जी मध्ये आणि स्मॉल जी मध्ये? हा आहे ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. काय आहे? 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg स्क्वेअर. बरोबर ना? आणि स्मॉल जी काय? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय आहे? मराठी माध्यमांना तर सांगावं लागेल ना, मग मेजॉरिटी जायचंय घरी आम्हाला. कॅपिटल जी म्हणजे गुरुत्व स्थिरांक. काय? आणि छोटा जी म्हणजे सर सेकंड लिपीतला छोटा जी म्हणजे गुरुत्व त्वरण. काय? आपण असं करतो ना गेंग 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 गाडी, तो तुमचं गुरुत्व त्वरण ऍक्सेलरेशन म्हणून त्याला ऍक्सेलरेट म्हणतो. मुलांनी 10वीच्या मुलींनी तुम्ही सायन्स भविष्यात घ्या नका घेऊ, फक्त सायन्स 1 आणि सायन्स 2 यावर्षी एवढा चांगला करा, कारण त्याचा फायदा भरपूर आहे पुढे. कशासाठी फायदा आहे? दैनंदिन जीवनासाठी. कशासाठी फायदा आहे? वरती लिहून ठेवा, एक वरती कॉलम आहे बघा, वरती ना, तर कॉलम मध्ये लिहा एक तुमच्यासाठी स्पेशल वाक्य, खास करून आपल्या मराठी माध्यमांसाठी. वाचाल तर कोणी म्हटलंय बरोबर आहे काय? तुम्हाला वाचायचं असेल तर वाचा, नसेल तर नको. ओके, कळलं का? वाचाल तर वाचा का म्हणालो? बरं मी तुम्हाला विचारलं शिकता का तुम्ही? सर आम्हाला शिकायची इच्छा नव्हती, आई वडिलांना काय माहित काय झालं, आजूबाजूची पोरं जात आहेत शाळेत म्हणून आम्हाला पण टाकलं. तो इंग्लिश मिडियमला गेला, तिकडे इंग्लिश मिडियम टाकलं. तो गेला, उद्या बहुतेक काय माहित कुठल्या मिडियमला टाकतील, आता सध्या तर इंग्रजी माध्यमाला टाकतायत. बरोबर ना? सर मला तर अजिबात शाळेत जायचं, मी तुमच्यापैकी एक आहे, मला तर 3 माणसं उडून न्यायची शाळेत आणि टाकून यायची. माहिती ना बालवाडी, आज तुम्हाला माहिती आहे ना आपली जुनी सिस्टीम. आता मला माहित नाही, आता बाबू सोनू चल तुला खायला देतो, बिस्किट देतो. आमच्या वेळेला तसं नव्हतं, असं ओढत न्यायचं आणि टाकायचं आतमध्ये. त्यात 3 मित्र तर मदतीला आहेतच, घे घे पण नाही टाक. कळलं? अशा पद्धतीत शाळेचा
अजिबात बघा देव पण कसा थोडा कधी कधी शाप देतो, ज्याला शाळेत जायचं नव्हतं आज शाळा शिकवावी लागते त्याला, काय ना म्हणून म्हटलं कर्म रिटर्न्स बॅक, कर्म परत आले बाबा, नाही तुला शाळेत जायचं ना आयुष्यभर आता काय कर, शाळाच कर. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा वाचन फार गरजेचं आहे. ज्यांना हुशार बनायचं, हुशार कोण, ज्याला वाचता येतं, ज्याला काय येतं, परत लास्ट विद्यार्थ्यांना पण विचारतोय काय, ज्यांना वाचता येतं तो हुशार. हे ज्यांना वाचता येतं, मी उभं करू इथे समोर बोलवणार आहे, टीव्ही वरती दिसणार आहे, ज्यांना वाचता येतं त्याने हात उभं करा, इंग्रजी देणार आणि मराठी देणार, दोन्ही वाचून दाखवायचं. बघा नीट विचार करा, इज द वॉज द झालं नाही पाहिजे, अडकायचं नाही. शुअर आहात तर बोलवतो, हात सगळे खाली गेले. बघा विचार करा, 12 वर्ष आपण शिकतोय. किती, 12 वर्ष. किती वर्ष, 12 वर्षांतर. मी एक सोपा प्रश्न विचारला बाळांनो, तुम्हाला वाचता येते का, मी पुढे बोलवतो. तेवढा विश्वास आपण स्वतःमध्ये निर्माण करू शकलो नाही तर कोणत्या अर्थाने आपण 10वी देतोय, हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. यामुळे आपण पाठी राहिलोय. त्यामुळे काय राहिलो आपण, पाठी. आपण पुढे कशात, मस्ती करण्यात. ठीक आहे. शिकतात कशासाठी, मला सर तुम्ही सांगितलं ना, आमची काही इच्छा नव्हती, जबरदस्ती म्हणून शिकतोय, पहिली गोष्ट. दुसरी, शिकून काय व्हायचंय, मोठं व्हायचंय का, असं मोठं नाही होऊ शकत, काही लॉजिक आहे. शिकून काय व्हायचंय तर एक उत्तर आहे मोठं व्हाय. अरे मोठं असंही होणार आहेत नाही शिकलं तरी, तुला शिकायची काय गरज आहे. कोण म्हणतं शिकल्यावरती डॉक्टर होणार, इथं 10वी पास व्हायची मुश्किल आणि डॉक्टर बनायला निघाले. अरे काहीतरी लॉजिक. इकडे बघा नीट ऐका, जे नोकरीसाठी मुली खास करून लग्नासाठी किंवा मुलं जर नोकरीसाठी जर म्हणत असाल की मी उच्च शिक्षित होईल, काही उपयोग नाही, किंवा मी शिकेन तर ही नोकरी मिळेल. मला सांगा रे, तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगची परीक्षा द्याल किंवा इंटरव्ह्यूला जाल, मुलांनी खास करून लास्ट भावना इकडे बघा, तुमच्यासाठी सांगतोय, इंटरव्ह्यूला कधी कोणाला प्रश्न विचारणार आहेत का, हे प्रमेय सांग, हे सांगा, जास्त क्रियाशील कोणता मूलद्रव्य होता, गणित सोडवून दाखव, म्हणणार आहे का कोण. हो तुम्ही काय विचार करत नाही की सर आपण शिकतोय कशासाठी नक्की. मला आजपर्यंत प्रश्न पडायला पाहिजे होता. एकच उत्तर, सर मी मोठा होऊन इंजिनियर बनणार आहे म्हणून शिकतोय. एक म्हणतो सर पप्पा बोले डॉक्टर, एक म्हणतो बघू विचार करू. 99% मुलांचं उत्तर, सर विचार नाही केला, करू 10वी पास झाल्यावर बघू. हे आपलं कॉमन सेन्सचं उत्तर झालं, बरोबर. कारण आपल्याकडे काही ध्येय अशी गोष्ट नाही. ते अब्दुल कलाम विचार आपले सांगून गेले की लो एम इज अ क्राईम. म्हणावं त्यांना म्हणावं सर आमच्याकडे लो एम पण नाहीये किंवा 10वी पास व्हायचं एवढ्या मार्कांनी. लक्षात घ्या, आज सर्वांना जे मुलं मुली 10वी पर्यंत असे झाले, असे शिकत आले, ढक्कलगाडी करत आले, त्यांनी एकच गोष्ट माझी लक्षात ठेवा, शिकतो केवळ आपण आपला बौद्धिक स्तर उंचवण्यासाठी. शिकलेला माणूस कसाही वागत नाही, तो नीट वागतो, म्हणून त्याला म्हणतात बघ हे कसा शिकलेला आहे तो मोठा झाला. मी काय म्हणतोय ते परत ऐका, शिकायचं फक्त आपला बौद्धिक स्तर उंच करण्यासाठी, बाकी. आणि जरी तुम्हाला मुलांना, मराठी मीडियमची मुलं मुली तुम्हाला बाळांनो 35% असतील ना 9वीला, तरी हरकत नाही. अगदी काटावर पास झाले असतील तरी हरकत नाही. जर तुम्हाला 40 किंवा 45% पडले तरी पहिला अभिनंदन करायला मी उभा असेल. का, तुम्ही म्हणाल सर तुम्ही तुमच्या आयुष्यात 35%वरून जर 40 किंवा 45%वर येत असाल तर तुमचा स्वतःचा विजय आहे आणि तुमच्यासाठी मी कौतुकास्पद उभा राहील. तुम्हाला माहिती आहे का, म्हणून तर तुम्हाला माहिती आहे ना 35% सगळ्या ह्याच्यात 35 पडणाऱ्याला सायकल मिळते, पण 90% मिळणाऱ्याला नाही मिळत. कारण 85 वर 90 जाणं सोपं आहे, पण सगळ्या विषयात नापात असताना 35 वर जाणं कठीण. कळलं. त्यामुळे यश हे प्रत्येकाचं स्वतःचं असलं पाहिजे, दुसऱ्यांना कम्पेअर करून आपलं यश बनवायचं नाही. हेच आपल्याला कोण शिकवतं, विज्ञान. आता कारणे द्या, तुम्ही जेव्हा 2 द्याल 3 पैकी 2 ती कुठून करायची, पुस्तकातून. लक्षात घ्या, चौथ्या आणि दुसऱ्या धड्यातून फिक्स एक कारणे देणार, ते लिहून घ्या. क्वेश्चन ए झाला. हा बी, बी काय आहे, बी हे पहिलं असं सत्र आहे तिथे कुठल्याही शिक्षकाला सांगावं लागत नाही की मुलांनो गप्पा बसा. पहिलं सत्र बी झालं. बी मध्ये काय विचारणार, किती मार्काचे प्रश्न, आन्सर द फॉलोइंग.
किती मार्काला? थोडक्यात उत्तर द्या. किती किती प्रश्न असणार? किती सोडवायचे आपल्याला? 3 4 किंवा आपल्याला 5 देतील ऑब्जेक्टिव्ह सॉरी म्हणजे एक्स्ट्रा क्वेश्चन ऑप्शनल. त्यात किती सोडवायचे आपल्याला? 3 सोडवायचे. बर, सगळ्यांचा आवडता प्रश्न येणार माहिती आहे कोणता? यावर्षी आलाही, त्यामुळे यावेळेला जरा शक्यता कमी आहे. सर मास आणि वेट, वस्तुमान आणि वजन, पहिलाच धडा चांगला झालाय सर. जेव्हा आमचे एप्रिलचे क्लासेस सुरू झाले, तुम्हाला काय सांगू, एवढा उत्साह होता 10वीचा. सरांनी एकच पाठ करून घेतलं, मास आणि वेट म्हणजे वस्तुमान आणि वजन. त्यात एक थोडासा मिस्किल क्वेश्चन करूया आपण. तुम्ही मला सांगायचं, एक ठराविक मुलगा आहे साहिल नावाचा, समजू आपण, मुलगी आहे प्रियंका नावाची. मुलाचं वजन किती असेल? 50 काय किलो, बरोबर. मुलीचं पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो. अच्छा किती? 50 40 पकडू चला, बरोबर आहे. तुम्ही काय सांगितलं? किलो. काय सांगितलं? पण किलो हे वजनाचं एकक नाही. आज पण तुम्हाला फक्त फसवण्यात आलेलं आहे. जे आहे ते स्पष्ट सांगतो, ॲज पर वैज्ञानिकरित्या ते वजन नाही आहे. ते काय आहे? मास, वस्तुमान आहे. ते काय आहे? शक्तिमान ऐकलं होतं ना, तसंच ते फक्त काय आहे? वस्तुमान. मग तुमचं वेट किती? वेट कसं कॅल्क्युलेट करणार? समजा आता ज्याचा मास 50 kg आहे, तुम्हाला येतं ना गणित? येतं ना? मला गणित येत नाही म्हणून विचारतोय. येतं ना? हा, समजूया आपण. मास किती आहे? 50 kg. दोघांचंही आहे सेम समजू समजा, ठीक आहे. कसं कॅल्क्युलेट करणार? परीक्षेला आलं की बाबा अशा अशा व्यक्तीचं वजन 50 हे आहे kg आहे मास, तर त्याचं वजन काढा किंवा त्याचं वेट कॅल्क्युलेट करा. कसं काढणार? फॉर्म्युला कोणता? W=mg. काय? अरे बोला ना, मी एवढा एकटा बोलतोय ना बघा, न थांबता 2 तास बोलणार आहे. M किती आहे? G किती आहे? G ची फिक्स व्हॅल्यू लक्षात ठेवायची 9.8. किती? 9.8. कॅल्क्युलेट करा, मला सांगा किती उत्तर आहे. आणि कशामध्ये असेल उत्तर? वजनाचे एकक. शाबास. काय? न्यूटन. सांगा, कॅल्क्युलेट करून सांगा मला पटकन. मुलींनो, मुलींनो, वेड्यान नाही म्हणायचं, मुलांनो. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये ID कार्ड आहेत किंवा काहींच्या याच्यावरती ना असं लिहिलेलं आहे पुढे, म्हणजे माहित नाही प्रत्येकाच्या. तिथे बघा मराठी विद्या मंदिर असं आहे. मराठी विद्या मंदिर. विद्येला मंदिर मानणारं फक्त मराठी माध्यम असेल कदाचित. बाकी कधी मी ऐकलं नाही कुठलं इंग्लिश शाळेचं, इंग्लिश टेम्पल नाही ऐकलं कधी. अरे झालं कॅल्क्युलेशन? झालं? किती आलं उत्तर तर सांगा मग. जोरात उत्तर जोरात पाहिजे. 490. 491. 492. काय वेगळा आहे? अरे मला येत नाही म्हणून विचारतोय तुम्हाला. तर 490. 490 वाले किती आहेत? भरपूर आहेत. याच्या व्यतिरिक्त काय आलंय का? आलंय व्यतिरिक्त? हा, मग 490 मेजॉरिटी विन्स. चला इलेक्शन झालं, वेगळं आलंय. काय वेगळं आलंय? 0.0. क्या बात आहे. शेवटी 0.0चा अर्थ काय झाला? तेवढाच झाला. 490. हुशार पोर आहे ना. त्यांचं मन मोडायचं नाही, पॉइंट द्यायचं आणि 0 लिहायचं. मन कोणाचं मोडायचं नाही. मग त्याचं वजन किती झालं? किती झालं? 490 न्यूटन. आता समजायला हरकत आहे का? नाही. माझं वजन 60 न्यूटन आहे. किती आहे? समजा का, खूप कमी होईल पण समजा. तर माझं चंद्रावरती वजन किती असेल? मूनवरती किती? हा, हे दादा म्हणतायत जवळ बसले ते 10 न्यूटन. ताईंचं काय म्हणणं आहे? सर आमचं काही म्हणणं नाही. बघा नाही म्हणतात. काय बोल, बोला पटकन. एक उत्तर बरोबर आहे दादानी दिलेलं 10. कारण सांगतो, चंद्रावरची आपलं जे गुरुत्व आहे म्हणजे तुमचं ग्रॅव्हिटी जी आहे ती 1/6 आहे. मी तर 60 न्यूटन भरलं तर 1 × 6 6 भागलं किती आलं? 10 न्यूटन.
1 मार्काला तुम्हाला येणार किंवा 2 मार्काला की एका व्यक्तीचं वजन एवढं एवढं आहे, तर मग ते चंद्रावरती किती भरेल, तर किती. म्हणून तर माहिती आहे चंद्रावरती असं तर बिडूक उडल्यासारखं तुम्ही बघितलं असेल, असे चालतात, असे उडतात असे डुबुक डुबुक. का, कारण त्यांची काय ग्रॅव्हिटी कमी आहे. आपल्याकडे असं किती मजा आली असती, बेडूक कार्यक्रम ठेवायची गरज असते, रोजच बेडूक झाले असते. ठीक आहे. त्याच्यानंतर फरक स्पष्ट करायच्यात. काय येणार तुम्हाला, फरक स्पष्ट करा. त्याच्यानंतर एक आकृती येणार. काय येणार, आकृती म्हणजे डायग्रॅम. आकृती म्हणजे हा, डायग्रामला काय करायचंय, फक्त नावे द्यायचं आणि तक्ता वारायला येणार. तक्ता काय, तक्ता कुठे आहे माहितीये सगळ्यात जास्त, 9वा धडा कार्बनी संयुग आहे माहितीये. एक विचारू, तुम्हाला हरकत नसेल तर विचारू, उत्तर नाही आलं तरी चालणार आहे. मी एक लिहितोय, त्याचं नाव सांगायचं काय, आयुपॅक नाव. आयुपॅक नाव, आयुपॅक माहिती आहे, 9वा धडा झालाय ना, नाही. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. जसं घरी आपलं नाव असतं सोनू, बाबू, बरोबर आहे, पण आपलं एक आधार कार्डवर एक फिक्स नाव असतं. तर जगामध्ये काय झालं की इकडं आपण काहीतरी बोलतो, ते चायनामध्ये सॅमसंग काहीतरी बोलतात, तिकडे अमेरिका काहीतरी बोलतात. मग सर्वांना वाटलं इंटरनॅशनली एकच नाव पाहिजे, म्हणून त्यांनी नामकरण पद्धती ठेवली. बारशाला आपल्याला बोलवलं नाही ती गोष्ट वेगळी. सांगा काय नाव असेल याचं. हे दादा हुशार आहे, दादा म्हणतात प्रोपेनॉल. अजून काय आहे का उत्तर, फक्त प्रोपेनॉल आहे. हा, परत विचार, फक्त प्रोपेनॉल आहे, फक्त प्रोपेनॉल आहे. आयुपॅक, आयुपॅक नंबरिंग सिस्टीम, बरोबर बोलतो दादा. काय बोल बोल, चुकलं चालेल. बरं, एक ठीक आहे, शिकवतो. इकडे बघा, सर्वांनी लक्ष द्या. हे कार्बन किती आहेत, कार्बन किती आहेत, 3 तरी जोरात बोला. कार्बन किती आहेत, सगळ्यात मोठी लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची. सगळ्यात मोठी चेन कोणती आहे, कार्बनची, बरोबर आहे. त्याला नंबरिंग अशी करायची की हा तुमचा कोणता ग्रुप आहे, क्रियात्मक गट म्हणजेच फंक्शनल ग्रुप. याला काय म्हणतात, फंक्शनल ग्रुप. याला काय पाहिजे, कमीत कमी नंबर आला पाहिजे. काय आला पाहिजे, आता मला सांगा, इकडून नंबरिंग केली तर याला किती येणार, 2. इकडून जरी केली तरी किती येणार, 2. मग शेवटी हा किती नंबर आला, 2. मग याचं नाव काय झालं आता, OH म्हणजे कुठला ग्रुप, अल्कोहोल. मग काय आलं, प्रोपेन 2 ऑल, प्रोपेन. पण प्रोपेन लिहिताना इंग्रजी मीडियम आणि सेमी इंग्रजी मीडियम एन जो ई असतो ना, ई तो लिहायचा नाही, कारण ई रिप्लेस होतो. ठीक आहे. मराठीमध्ये तुम्ही लिहू शकता प्रोपेन 2 ऑल. ओके. ह्या धड्यातले तक्ते आहेत ते 2 तुम्हाला मार्काला येणार. पुढचा तुमचा आवडता प्रश्न, किती मार्काला, आन्सर द फॉलोइंग. किती मार्काला, 15 मार्काला येणार. किती प्रश्न येणार तुम्हाला, 5. 3-3 मार्काचे. 3-3 मार्काचा एक तरी प्रश्न माहिती आहे, एक प्रश्न 3 मार्काचा माहिती आहे तुम्हाला, आणि तो दरवर्षी येतो. हा शाबास ताई, कुठला, केपलर. केपलर्स बाबा, एकच बाबा आहे, त्याचे 3 नियम आहेत. ते 3 नियम एकतर आकृती येते आणि सांगतात की याचे 3 नियम स्पष्ट करा. सर तेवढा पहिलाच धडा आमचा चांगला झालेला आहे, त्यामुळे तेवढं माहिती. अजून डिमेरिट्स ऑफ मेंडेलिक पिरियडिक टेबल. दोष काय आहेत तुमच्या सॉरी ह्याचे काय, मेंडेलिव बाबाच्या सारणीचे. अजून रेडॉक्स अभिक्रिया, कोणती, नावातच आहे बघा, इकडे बघा. वॉट म्हणजे काय रे, वॉट म्हणजे काय. मग हे काय सांगतं, प्रश्नातच काय असतं, प्रश्नात काय असतं, जरा जोरात बोलणार आहे. मी जेवायला सांगणार तुम्हाला सर्वांना द्यायला, असं काय कोणाला नाही, असं नाही, बोला. कसं काय, अजून रेडॉक्स. बघा, राग नका मानू, जनावर असले की लगेच ओरडतात. तुम्हाला आपल्याला माहिती आहे, सायन्स 2चं जर पुस्तक बघितलं, मी येणार आहे त्याच्यावर, त्यात सगळे जनावरांचं एक पिक्चर दिलेलं आहे. आणि तर खाली जर तुम्ही नीट पाहिलं, त्याला आपण म्हणतो काय माहिती आहे ना, एम्ब्रायोलॉजी, भ्रूण विज्ञान. भ्रूण विज्ञान काय सांगतं माहिती आहे, मुलांना बघून उगाच कुत्रा करतो का, भाऊ भाऊ करतो का उगाच, नाही, त्यामागे कारण आहे. मुलींना बघून म्हैस जी असते अशी करते ना, बॅन बॅन आवाज देत असते का, त्याच्या मागे कारण आहे. तुमच्या सर्वांची काय आहे,
आता उगाच सर म्हणतात काय गाढवा उठ, ए बैला तुला कळत नाही, ए म्हशे असं बोलतात ना का? कारण आपण सगळे जनावर एकाच जातीतली आहेत. मनुष्य प्राणी पुढे काय म्हणतात आपल्याला? मनुष्य प्राणी. म्हणून तर आपण प्राण्यांसारखे वागतो की नाही? हा बरं, शाब्बास आहेत, पोरं हुशार आहेत. रेडॉक्स काय आहेत? कोणती अभिक्रिया? बघा याच्यात आहे रेड. रेड म्हणजे शाब्बास. ऑक्स म्हणजे ऑक्सिडायझेशन. म्हणजे रिडक्शन ऑक्सिडेशन जे एकाच याच्यामध्ये होतं त्याला काय म्हणतात? रेडॉक्स अभिक्रिया. ही सुद्धा तुम्हाला 3 मार्क. ओके. आता मेटलर्जी 3 सोप्या सोप्या संज्ञा. बरेचसे क्वेश्चन आहेत IMP ते तुम्हाला किती मार्क येणार? 3. मोठा कोणताही लेंदी क्वेश्चन येणार नाही. आणि क्वेश्चन तुमचा 4 सगळ्यात सोपा एनीवन किती मार्क येणार? हा कोणी ऑब्झर्व केलाय का? कोणी पेपर ऑब्झर्व केलेत का? 5 मार्काला काय विचारणार आहेत ते? पहिले 2 प्रश्न कॉमन यायचे. एक इलेक्ट्रिक मोटार आणि दुसरा म्हणजे विद्युत चलित्र त्याचं वर्किंग वगैरे. दुसरा मेटलर्जी धातू विज्ञान मध्ये तुम्ही जर गेलात तर एक छोटीशी डायग्राम आहे. एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम काय म्हणतात त्याला? हे दोघांची मेजॉरिटी होती. वन साइड इलेक्शन मध्ये निवडून यायचे. पण आता थोडासा काळ काय झालेला आहे? बदललेला आहे. ह्याच्यामध्ये काय येतंय? रेनबो येतो. कधी कधी रेनबो कसा तयार होतो? मुलं एवढंच म्हणतात आम्ही गावच्या इथे उभं होतो, पाऊस पडला आणि मग लगेच रेषा आल्या, त्यालाच काय म्हणतात? नानाची टांग तुमच्या. असं उत्तर लिहितात का? कशामुळे होतं इंद्रधनुष्य माहितीये? 3 फिनॉमिना. कोणते? शाब्बास. मराठी मीडियम. अपवर्तन, अपस्करण आणि परावर्तन. शाब्बास. म्हणजे माहिती आहे रे तुम्हाला इंद्रधनुष्य कसं तयार होतं. बरोबर आहे? नक्की नक्की माहिती आहे? शुअर? बर ठीक. त्याच्यानंतर अजून 5 मार्काला यावर्षी तुम्हाला माहिती आहे रॉकेटचं एक चित्र आहे 10व्या धड्यामध्ये. माहिती आहे तुम्हाला? मी असं म्हणलं PSLV फक्त डायग्राम येईल आणि नावं द्यायला आली तर. आणि कोणत्या नियमावर आधारित आहे? कुठल्या नियमावर आधारित असेल? न्यूटनचा 3रा नियम. न्यूटनचा काय आहे माहित नाही सर. एवढंच माहिती आहे न्यूटन. एव्हरी ऍक्शन हॅज अ इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. कळलं? याचा अर्थ काय होतो माहिती आहे? जर मी या खांबाला किंवा कुठल्याही वस्तूला जोरात मारलं तर तेवढ्याच आघाताने ते सुद्धा मला मारतं म्हणून माझा हात लाल होतो. माहिती आहे ना? अरे विज्ञान खूप आहे. तुम्ही ना जेव्हा हात वरती केलेत ना, खूप जणांनी जेव्हा हात वरती केलेत, विज्ञान माझा आवडता विषय आहे, तेव्हाच मला कळालं भविष्य फार अंधारात आहे. आणि अंधार दूर करण्यासाठी काय लागेल? लाईट. ती सुद्धा आपल्या कुठे आहे? 4थ्या धड्यात. बल्ब सुद्धा दिलेला आहे. कारण दिमाग की बत्ती जलाव. तो बल्ब सुद्धा या वर्षी येणार आहे. डायग्राम येणार. फक्त बल्बला तुम्हाला नेमिंग करायची आहे. बल्बला काय करायचं आहे? नावं द्यायची. एवढं सोपं येणार आहे. लक्षात येतंय का मी काय म्हणतोय? हीट चॅप्टर आहे. हीट उष्णता. उष्णतामध्ये प्रश्न क्रमांक 8वा स्वाध्याय आहेत. पॅराग्राफ आहे. पॅराग्राफली उत्तरं बघायची म्हणजे उत्तरं पण त्याच्यातच आहेत. त्याच्यावरती 3-4 प्रश्न दिलेत. तो तसा येणार तुमच्या प्रश्नपत्रिकेत की वरील पॅराग्राफ वाचा आणि खाली प्रश्न उत्तरे लिहा. उत्तरे कुठे असणार आहेत? पॅराग्राफ मध्येच. बरं इथं ढापणे किती आहेत? सॉरी म्हणजे ज्यांना चष्मा लागलाय ते किती आहेत? डबल बॅटरी सिंगल पॉवर आहेत बरेच. ओके. तर हसण्याची गोष्ट नाहीये ही गोष्ट आपल्याला दिलेली आहे. माहिती आहे ना? चॅप्टर क्रमांक 6 लेन्स. भिंग. कुठलं भिंग वापरलं जातं? कोणतं? प्रश्न आलेला आहे 5 मार्काला. 3 लघुदृष्टिता, दूरदृष्टिता आणि वृद्ध दृष्टिता. 3 पैकी एक येणारच येणार. पण नीट ऐका मी काय म्हणतोय. मुलांनी आणि मुलींनी मी नीट सांगतो तेवढंच ऐका भाऊ ना. तुम्ही आयुष्यात ना काय वाचू नका. ग्रंथ कादंबऱ्या ते तसे संपत चाललंय. आपलं मराठी साहित्य तर संपल्यातच जमाय समजा. ते भविष्यात कोण वाचणार नाही. लायब्ररी नावा कोणी ओपन पण करणार नाही. म्हणजे लायब्ररी नावाची जी गोष्ट आहे ती पण कोणी चालू करणार नाही. कारण आपली मुलं खूप अभ्यासू वेडे आहेत. लायब्ररीत जाऊन एवढी पुस्तकं वाचतील की वेडे होतील म्हणून लोक पुस्तकं ठेवणार. पण विज्ञान 1 आणि विज्ञान 2चं पुस्तक फक्त वाचा. मार्कांसाठी वाचू नका. परत मी तेच सांगेल. तुम्हाला खोटं वाटेल. तुमच्या कितीतरी मुलांनी आपल्या आई वडिलांचे प्राण वाचवलेत, भावाचे प्राण वाचवलेत. मी शिक्षकांनाही सांगेल सर्व आणि मुलांनाही.
तुम्ही पास नाही झालात ना, नका हो, काही गरज नाही, फेल व्हा, घरी बसा. पण मी 8वी पासून सर्व मुलांनी नीट ऐकायचंय. आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून पण धडा आहे सायन्स 2 मध्ये. नीट ऐकायचा सर्व मुलं मुली, ज्यांना आपल्या वडिलांना वाचवण्याची संधी मिळेल, आईला वाचवण्याची संधी मिळेल, भावाला, मुलांनाही सेम. तुम्ही बारकाईने जर बघितलं तर अगदी पेशंटला कॅरी कसं करायचं, किंवा गेल्या वर्षी CPR पद्धती होते, हार्ट अटॅक आल्यावर काय करायचं, आता हे कॉमन आहे. भले तुम्हाला वाटेल सर असे म्हणतायत, माझी इच्छा आहे की तुमच्या घरात कोणाचं कधी होऊ नये वाईट, पण झाली त्या परिस्थितीमध्ये रडत बसून काही होत नाही. रडत कोण बसतात, जे आता इकडे तिकडे बघतायत ना ते बसतात. सायन्स का शिका, मी ते सांगतोय. 11वी 12वी करा, नका करू, मी काय म्हणणार नाही तुम्हाला सायन्सला जा आणि इंजिनियर डॉक्टर व्हा, पण 10वी पर्यंत का शिका, की केवळ आपल्या घरातली कोणीतरी व्यक्ती वाचू शकेल. आपत्ती व्यवस्थापनामध्ये एवढं पण आहे, तुम्हाला नंबर सहित दिलंय की बाबा अग्निशामकला कधी कॉल करायचा, कोणता नंबर आहे काय, नीट जर बारकाईने तुम्ही केलं तर, वाचलं तर. इव्हन कोणी बुडत असेल तर त्याला जाऊन पकडायचं नाही. तुमच्यासारखी 3-4 मुलं माझ्या घराच्या समोरून रोज जायची, माझ्या शाळेतली. 11वी 12वीत आपल्याला माहिती आहे ना, ही मुलं जी मस्ती आजकाल मूवी बघतात, काय बघतात, थोडासा अंगामध्ये काहीतरी वारं संचार, तर गेले कुठे, गोराईला, तिकडे बीचला फिरायला. तुम्ही बघितलं असेल, किती वेळा असेल, 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पेपरला फ्रंटलाच आलं होतं. फिरायला गेले स्कॉर्पिओ घेऊन, मुलं मुले, म्हणजे काय 11वीला गेलं म्हणजे मोठी तोफ केली ना त्यांनी, मोठी गोष्ट केली. फिरायला गेले पाण्यामध्ये, मुलींना पाणी बघितलं की ओ वाव वाव, समुद्र कधी बघितला नव्हता आयुष्यात. गेल्या 1, 2, 3 मुली गेल्या. समुद्र, तुम्ही भूगोल शिकता, परत मी तेच सांगतोय, फक्त वाचायचे आपण, फक्त वाचाल तर वाचाल. भूगोल जर तुम्ही नीट वाचला तर समुद्र सपाटी कधी सपाट नसते, ती अशी परत खाली कुठेही खड्डा येऊ शकतो. सेम त्यांच्या बाबत झालं. अज्ञान, मोबाईलमध्ये गुंतणं, शिक्षकांचं नीट न ऐकणं, शाळेत लक्ष न देणं आणि पुस्तक कधी न वाचणं. मी फक्त 10वी पर्यंत म्हणतोय, पुढे नाही शिकला तरी चालेल, परत मी तेच म्हणतोय. ती मुलगी गेली, ती बुडायला लागली, तेव्हा दुसरी मुलीने काय केलं, हात पकडला, मैत्रीण बुडते म्हणून. सुरुवातीला गेले हवेत अशा, त्यांना वाटलं पाणी म्हणजे काही जास्त नाही, जास्त नाही. समुद्र हा असा आहे, जेवढा विशाल तो आहे तेवढाच तो डीप आहे, हे कोणालाही माहित नाही. ती जशी आतमध्ये, लाट कधी पण बघा रिटर्न जाताना आतमध्ये घेऊन येते, बाहेर नाही ढकलत. हा तुमचा गैरसमज आहे, बाहेर फक्त किनाऱ्यावर ढकलते. ती आत गेली, बुडायला लागली, दुसऱ्या मैत्रिणी तिला पकडलं, ती बुडायला लागली. कारण तिने पकडलं कसं, असं दोघींनाही पोहता येत नव्हतं. तिसरीने हात दिलं, ती पण घाबरून तिने तिसरीलाही पकडलं. एखाद दुसरा हिरो होताच मुलगा, त्यांना कळलं की मुली बुडायला लागल्यात, हिरो तर बनणारच तो. गेला उडी मारली, मुलीने त्याला तिघींनी पकडला ना, त्याला हात मारता आले ना पाय मारता आले. एकाच घरातले 5 चिराग एकाच दिवशी बुजले. त्यातली एकीची आई बोलली, मेली बरं झालेत. आम्हाला वाटतं शाळेत जातात, शिकतात, आमच्यासाठी काही करतात, पण बोलते मला दुःख नाही मेल्याचं. ती का, कारण बिचारी भांडी घासून तिला शिकवत होती. लोकांची धुनी भांडी करून आईंना शाळेत पाठवायचं आणि असे नखरे करायचे. काय बोलली, ती मेली बरं झालं, हिची लायकी नव्हती माझी मुलगी बनण्याची. सिंपल एकदम सांगतो तुम्हाला. आता मुलाचे आई एवढे बोलले, काही दुःख नाही, माझं स्वप्न होतं माझ्या मुलांनी हे बनावं ते बनावं, काही नाही म्हणतात स्वप्न वगैरे काही. ही मुलं आजकालची कोणाचीही नाहीत. आणि तेच खरं झालं. 5च्या 5 मुलं गेली पाहून, एक नाही 5. कारण काय, शाळेला बंक, शाळेवर सुद्धा कारवाई झाली, कॉलेजवरती सॉरी, कॉलेजमध्ये त्यांची अटेंडन्स लागली होती. कोणी लावली, त्यांचेच मित्र परिवार. असे मित्र असतात आहे की नाही, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखे, आयुष्यभर गारवा करून दिला त्यांना, की परत काही वनवास नको लागायला, आहे की नाही. आता तुम्हाला हसायला येते बाळांनो, छोटी गोष्ट आहे पण मोठी आहे. आपत्ती व्यवस्थापन हे आपल्याला येणार आहे विज्ञान 2 मध्ये. मी तुम्हाला मजाक म्हणून नाही सांगत आहे. त्या व्यवस्थापनामध्ये तुम्ही नीट पाहिलं, गेल्या वर्षी आलेला या वर्षी येईल. काही चित्र दिलेत की एखादा बुडतोय माणूस, तुम्ही त्याला कसे वाचवाल. महापूर आला, आपल्याकडे आलेला आहे 26/11ची गोष्ट सर्वांना माहिती आहे. माझंही घर अर्ध भरलं होतं. प्रत्येकाला स्विमिंग आली पाहिजे. आपण स्विमिंग करत नाही, शिकत नाही. तुम्हाला माहिती आहे, मी जेव्हा स्विमिंगला जायचो कॉलेजमध्ये, तेव्हा त्या तरण तलावामध्ये स्विमिंग पूलमध्ये 1.5 वर्षाची मुलगी, आई वडिलांनी कसं असावं, किती 1.5 वर्षाची मुलगी आमच्या बरोबर पोहायला असायची. ती 20 राऊंड कंप्लीट करायची, ती पाठी छोटस हे बांधून. ना भीती, ना घाबरणं, ना रडणं. आज तुम्हाला एवढ्याशा पाण्यात पाय टाकायचं म्हटलं तरी तुम्हाला विचार करावा लागेल 4 वेळा. सांगण्याचं तात्पर्य आहे, शिकलेलं वाया नाही. दुसरी गोष्ट, एखाद्याला आपल्याला विद्युत धारेचा करंट लागला, आपल्यामध्ये कसं वाचायचं. शॉर्ट सर्किटिंग आहे, ओव्हरलोडिंग आहे, सर्व तिला MCB दिलेत. माहिती आहे, MCB असतात, ट्रिप होतात. मुलांना सांगतो, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर, यांच्यासाठी जर्मनी पासून ते युरोप पासून ते अमेरिकापर्यंत माणसं भेटत नाही. इव्हन इंडियामध्ये यांना कारपेंटर नाही ना, एवढा भाव आहे ना, हे जी रक्कम बोलतात ती रक्कम द्यावी लागते. कारण इंजिनियर माणूस जाईल का कोणाच्या घरची लाईट रिपेअर करायला, नाही. कोण लागतो, इलेक्ट्रिशियन. इलेक्ट्रिशियन आलेलाच म्हणतो 200 रुपये देणार का, तर करतो, नाहीतर करणार नाही. 500 रुपये लागतील, देणार का, तर करतो, नाही करणार नाही. लाईटची गरज कोणाला आहे, लक्षात ठेवा. घरातली लाईट गेली
जर तुम्ही ज्ञानी मुलं असाल तर पहिला फ्यूज चेक करायचा. फ्यूज हा फर्स्ट सेफ्टी मेजर आहे जो आपल्या मीटर बॉक्स मध्ये लागलेला असतो. घरातली सगळी लाईट फ्यूज मधले एक वायर असेल, वितळ तार म्हणतात, ते सह तुम्हाला सांगितलेलं आहे. मी मुलांना विज्ञान कोणत्या पद्धतीने आपण घ्यावं एवढंच सांगतोय. मी अजूनही म्हणत नाही तुम्ही मार्कांसाठी जा, परत मी तेच सांगतोय. बारीक सारीक गोष्टी आहेत. मला सांगा किती वायर असतील आपल्या घरी तर इलेक्ट्रिसिटी चालू होते? 2 वायर असले तर, बरोबर? सर्वांनी 2 वायर गुंतलेला बघितलं, इथे पण असतील आसपासला कुठेतरी 2 वायर असतात. एक कुठली असते? लाईव्ह. दुसरी कुठली असते? न्यूट्रल. आणि त्याच्यावर तिसरी एक वायर लागते ज्याच्यामुळे घरात फ्रीज पासून कशालाही करंट लागत नाही, अर्थिंग. दुसरी गोष्ट, रिसेंटली तुम्ही ऐकलं असेल बाळांनो, फ्रीज फुटून एका मुलाचा मृत्यू झाला. बघितलं ना? त्या चेहऱ्याची हाडं वगैरे सगळी तुटली होती. आता आपल्याला माहित नसतं फ्रीज कसाही. फ्रीजमध्ये गॅस असतो. नीट ऐका मी काय म्हणतो. गॅस असतो फ्रीजमध्ये. तुम्ही म्हणणार सर आम्ही तर नाही कधी बघितला. सिलेंडर तर वेगळा आहे, त्याच्यामध्ये गॅस हो. फ्रीज जेव्हा आपण मुव्हिंग करतो 10 वेळा 20 वेळा, लगेच तिथं सेफ्टी मेजर कधी वाचतच नाही आपण, कारण आपल्याला वाचायची सवय नसते. ज्यावेळेला फ्रीज, टीव्ही, कोणतंही उपकरण आपल्याला दिलं जातं त्यावेळेला एक छोटंसं बुकलेट दिलं जातं. ते काय असं दिलं जातं का मजा म्हणून? हात पुसायला दिलं जातं? नाही. तर त्याच्यामध्ये तुम्ही सेफ्टी मेजर कसा चालू करायचा, कसा जॉईन करायचा, कसं काय करायचं ते बारकाईने त्यात सांगितलेलं असतं. पण आपण लक्ष देत आणि त्याचाच परिणाम भोगतो की आपल्या घरातलं कोणतरी असं जात. कळलं? फ्रीज नेहमी स्वच्छ पाहिजे, एक ठराविक टेम्परेचर मेंटेन पाहिजे, फ्रोज झाला नाही पाहिजे. फ्रोज झाला तर ते पाणी डिफ्रोज करण्यासाठी एक बटन असतं. बऱ्याच गोष्टी आहेत. मी परत तेच सांगतोय, शिकलेलं कधीही वाया जात नाही. आज तुम्ही सायन्सला मार्क म्हणून बघतायत म्हणून तुम्ही तो वाचत नाहीयेत. जर सायन्सला आपण बघितलं की नाही हे आपल्याला कुठेतरी उपयोगी पडणार आहे म्हणून वाचलात तर खूप महत्वाचं. सायन्स 2चा पण आपण आता सुरू करतोय 5 मिनिटात. सायन्स 2 मध्ये पण मुलींना आपल्याला पूर्ण ह्युमन प्रोडक्टिव्ह सिस्टीम, परत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एवढंच नाही तर आपल्याला जे प्रॉब्लेम्स होतात त्या गेल्या वर्षी मेन्स्ट्रुएशन सायकल 5 मार्काला आली. पाहू शकता जाऊन तुम्ही, 2-3 वेळा आलेले. मग हे प्रत्येक जी गोष्ट आपल्याला शिकायला मिळते ती का सोडायची आपण? ज्या मुली आई होऊ शकत नाहीत त्यांसाठी IVF टेक्नॉलॉजी आहे, सरोगेसी आहे. येऊन तुमचा शाहरुख खानचा जो 3रा मुलगा आहे अब्राहम, बेस्ट एक्झाम्पल ऑफ सरोगेसी. बऱ्याच गोष्टी जो तुमच्या आसपास घडतायत हे तुम्हाला माहितच नाही. स्पर्म बँक आहे, आपण त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. तुम्ही कधी कधी ऐकलं असेल, हॉलिवूडची हिरोईन होती, 45-50 वर्षी तिला मूल झालं तर त्यांनी काय करतात, ते एग्स जे असतात ते फ्रीज करून ठेवतात आपल्या कमी वयात. त्यांच्याना वाटतं आपल्याला मूल हवंय त्यावेळेला ते IVF टेक्नॉलॉजीने मूल होऊ शकतं. IVF पण इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणतात. इथून कल्याणमधून आपण बाहेर जावा, इथून कुठूनही मोठे बोर्ड लागलेले असतात, IVF टेक्नॉलॉजी, मातृत्व. जर कोणाला मूल होत नसेल तर संपर्क साधा. हे आपल्याला बाळांनो पुस्तकात दिलेलं आहे पण आपण पाहतच नाही. तुम्हाला माहिती मराठी माणूस हद्दपार का होत चालला? एकच कारण आहे, तो वाचत नाही म्हणून वाचत नाही. काय होत नाही? मग भले ते जमिनीचे कागदपत्र असतील किंवा भले ते घराचे कागदपत्र असतील, विद्यार्थ्याच्या शिक्षणाचे कागदपत्र असतील. तुम्हाला माहिती आहे 10वी नंतर RTI, 10वीच्या अगोदरी RTI माहिती आहे, त्यामध्ये राईट टू एज्युकेशन RTE, याच्यानुसार आपण 25% मुलं भरतो ज्यांना 0 फी द्यावी लागते मुंबईमध्ये. मी बारकाईने विचार केला, अभ्यास केला, शिक्षकांनाही सांगेल, 95% कोण होते? परप्रांतीय मुलं होती त्याच्यात. भाजीवाल्याचा, रिक्षावाल्याचा, ह्याचा त्याचा. बघा जो फ्री एज्युकेशन महाराष्ट्रामध्ये चांगल्या शाळेमध्ये, आणि आपले मराठी पालक जो आहे ना तो 1-2 लाख रुपये भरून शिकवतोय. अक्कल कुठे घाण झाली? त्याने कधी वाचलंच नाही आयुष्यात. ती बघा परप्रांतीय 2री, 3री, 4थी पास असू देत, बारकाईने सगळ्या गोष्टींची माहिती काढतात जेवढी तुम्हाला नसते. तुम्ही जेव्हा स्टेटस टाकून बिझी असतात ना आणि मोठेपणा करण्यात, तेव्हा ती पुढे गेलेली असतात. नीट बघा, कल्याण जेव्हा लहानपणी तुम्ही कधी बाहेर गेला असेल तेव्हा काहीच नव्हतं, दूर जंगल होतं हे आसपासचं. आज काही दिवसांनी अजून बघाल तर फक्त सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल दिसेल. त्यांचा विकास होतोय पण आपला विकास होत नाही. कारण का? मी परत सांगेल, वाचत नाही. 10वी फक्त, मी परत सांगेल, मी मार्क मिळवून देण्यासाठी आलोच आहे तुम्हाला, पण फक्त मार्कांसाठी म्हणून जर विज्ञान कराल तर त्याचा उपयोग आयुष्यात नाही. मला माहिती आहे तुमच्यापैकी 90% मुलं सायन्सला जाणार नाहीयेत, 99% मुलं सायन्सला जाणार नाहीत. आय नो, कारण तुम्ही म्हणता सायन्स म्हणजे एक प्रतिष्ठित सब्जेक्ट, तो कोण करणार, आपली लायकी नाही, हे तुम्ही ठरवता. का ठरवतात? कारण आपण कधी वाचलंच नाही की सगळ्यात जास्त महत्वाचं काय. डॉक्टर गेला तुम्हाला माहिती आहे, आज एक विज्ञान शिकवणार किंवा 10वी पर्यंत जरी शिकलात, डॉक्टर गेला, मला सांगा डॉक्टर काय करतात तुम्हाला? आजचा डॉक्टर हात सुद्धा लावत नाही. तुम्हाला विचारतो काय झालंय, तुम्ही म्हणता ताप आलाय. काय झालंय? पाय दुखतायत. काय झालं? डोकं दुखतंय. एकच गोळी पॅरासिटामॉल लिहून द्या. पॅरासिटामॉल 4 वेगवेगळ्या फॉर्म मध्ये येते, वेगवेगळ्या नावानी येते. बस द्या तुम्हाला लिहून, झालं तुमचं दुखी बंद. डॉक्टर चांगला आहे.
अरे 1 रुपयाची गोळी दिली, 500 रुपये घेतले तुमच्याकडून, काय तुम्हाला अक्कल आहे? तुम्हाला कळतं? इव्हन पॅरासिटामॉल डेंजरस टू हेल्थ. पॅरासिटामॉलचं कन्झम्पशन असतं दिवस 24 तासात आपण फक्त 2च टॅबलेट घेऊ शकतो किंवा एक. जी डोलो 650 खाली ना, नंतरचे जे मृत्यूचे प्रमाण वाढलंय. डोलो 650 लोकांनी कोरोनामध्ये एवढ्या खाल्या. पॅरासिटामॉल काय करतं? किडनी डॅमेज करतं. का आता लोकांना हार्ट अटॅक येतात, किडनी डॅमेज होत आहेत? अरे एक लिमिट असते गोळ्या खाण्याची. आता कुठे गेला करोना? आता कोणाला सर्दी झाली तर म्हणत नाहीत करोना आहेत. आता कोणाला सर्दी झाली तर म्हणत नाहीत करोना आहेत. कोणाला निमोनिया झाला तर म्हणत नाहीत करोना झाला. करोना आला गेला गावाला त्याच्या, बरोबर ना? सर्वात जास्त मृत्यू, नीट ऐका मी काय म्हणतो मुलांनो, गरीब घराण्यातले जास्त जाण्याचं कारण सांगतो तुम्हाला. जेव्हा आपल्याला ताप आला ना, ताप म्हणजे आपल्याला इन्फेक्शन होणं. पहिली गोष्ट नीट लक्षात घ्या. बरेच लोक घरात राहिली, कुठलेच उपचार घेतले नाही, त्यांना वाटलं करोना झाला. तुम्हाला का सांगतो? तुमचे डोळे उघडावे नीट. सायन्स काय असतं, काय लेवल आपल्याला माहिती पाहिजे. मी एकमेव आहे, मी मास्क नाही वापरला. मी पूर्ण भारतभर ट्रॅव्हल केलंय. त्यावेळेला मी दिल्लीला होतो, कोलकात्याला होतो, अगदी मुंबईतही होतो, मुंबईच्या बाहेर होतो, गावी गेलो, 15 दिवस घेतलं नाही की बाबा मास्क नाही वापरा, ते मुंबईवरून आलेत, असं तसं हे ते. मी सांगितलं मी मास्क वापरणार नाही. पहिलं कारण त्याचं सांगतो, मी विरोधात नाहीये मास्कच्या. मास्क कुठे वापरावा? जिथे पेशंट्स आहेत, हॉस्पिटल आहे, जिथे इन्फेक्शन आहे, तिथे मास्क वापरावा. आपण ऑलरेडी ऑक्सिजन कमी घेतो. तुम्हाला माहिती आहे तुम्ही ऑक्सिजन कमी घेताय. त्यासाठी प्राणायाम आपल्याला सांगितलं तर प्राणायाम करा, ऑक्सिजन आपली लंग्स फुल करा. कारण प्रत्येक सेलला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन गरजेचं आहे. आपण घेतलाच नाही. आपण काय केलं? त्याला बंद केला. आमच्या बाजूच्या घरात सगळे घरात सुद्धा मास्क वापरू लागले. सगळ्यांना आधी करोना झाला सगळ्यात आधी. अरे जर तुम्ही तुमचं ऑक्सिजनच स्टॉप करताय तर हाऊ कॅन यू सर्वाइव्ह? तुम्ही सर्वाइव्ह राहू शकत नाहीत. कॉमनची गोष्ट आहे. हा कुठे वापरा? हॉस्पिटल ठिकाणी जिथे आपल्याला हे नाही ते नाही, तिकडे इकडे तिकडे. पण या लोकांनी घरोघरी मास्क वापरले. जी मुंबईतली खोपट्यातली घरं जिथं हवा येणं मुश्किल, ऑक्सिजन तर दूरची गोष्ट, तिथे तुम्ही तोंड बांधून बसल्यावर ऑब्व्हियसली तुम्ही आजारी पडणार आहात. पण हे लोकांना कळलंच नाही. घरी राहिले, ताप 3 दिवसापेक्षा जास्त असेल, कोणताही डॉक्टर जो MD असेल 48 तास तुम्हाला काहीच औषध देणार नाही. जाऊन विचारा कधी. तो म्हणाल तुमचा ताप 48 तासानंतर राहिला तर माझ्याकडे या, मी तुम्हाला औषध देईल. नॉर्मल डॉक्टर तुम्हाला लगेच डायरेक्ट इंजेक्शन गोळ्या. अरे ताप येणं आपला डिफेन्सिव्ह मेकॅनिझम आहे बॉडीचा. मी परत ओरडून सांगतोय आपल्या मराठी मला नीट ऐका. ताप येणं डिफेन्सिव्ह मेकॅनिझम आहे. कोणतंही इन्फेक्शन झालं याचं कारण आहे आपल्याला ताप येतोय. आपली बॉडी फाईट करते. आपल्या बॉडीमध्ये काही सेल्स असतात जे फाईट करतात त्या तापाच्या विरुद्ध. पहिला व्हायरल असेल तो 1-2 दिवसात जाणार. 48 तासानंतर राहिला तर लक्षात ठेवायचं तो व्हायरल नाही, तो काय तुमचा बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. देन यू कॅन गो फॉर ट्रीटमेंट. आठवड्या परत ताप राहिला तर निमोनिया क्रिएट होतो, चेस्टमध्ये पाणी व्हायला तयार होतं. म्हणून ताप जास्त वेळ शरीरात राहिला तर घरी थांबायचं नाही. 2 दिवसापेक्षा जास्त ताप वाटतोय, डायरेक्टली तुम्ही चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्यायचा. निमोनिया काय आहे? चेस्टमध्ये पाणी तयार होतं. विचार करा, पाणी पिताना एक थेंब जेव्हा तुमच्या फुफ्फुसात जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुम्हाला किती ठसका येतो, अगदी डोळ्यात पाणी येतं. आणि चेस्टमध्ये बाळांनो पाणी झाल्यावर काय होत असेल? चेस्टमध्ये, फुफ्फुसामध्ये, लंग्समध्ये, त्या पिशव्यांमध्ये पाणी भरलं जातं. म्हणून तुम्ही ऐकलं असेल निमोनिया झाला गेला, निमोनिया झाला गेला, निमोनिया झाला गेला. माहितीये एकच ऑर्गन आहे आपल्या शरीरामध्ये जो रिप्रोड्यूस होतो. माहितीये कोणता? कोणाला उत्तर माहितीये? एका मुलीने आपल्या बाबांसाठी दिलेला आताच एक न्यूज आली होती, माहितीये? लिव्हर. लिव्हर लिव्हर तुम्ही अर्धा तिने आपल्या बाबांना डोनेट करून बाबांचा जीव वाचवला आणि स्वतःचाही. तुमच्यासारखी मुलगी काय म्हणेल? बाई माझं आयुष्य पडलंय, मी बाबाला दिलं तर बाबा तर काय आता झालं, वय झालं सर्व, बरोबर की नाही? पण लिव्हर लक्षात ठेवा, लिव्हर इज द ओनली ऑर्गन इन आवर बॉडी. तो काय होतो? परत जनरेट होतो. जशी आपली नखं वाढतात ना, मी बाहेरील नाही म्हणत आहे, मी शरीराच्या आतील म्हणतोय. कळालं? लक्षात राहील? बघा माझा जीव तोडून सांगण्याचं कारण एवढंच आहे की तुम्ही वाचा. वाचाल तर ज्यांना स्पेक्स लागतात. किती लोकांनी डोळे चेक केलेत? डोळे किती जणांनी चेक केलेत? नाही ना? मला सांगा, सामान्य माणसाला चष्मा लागू शकतो? कधी लागतो चष्मा? डोळे खराब होणार. अरे मला सांगा, तुम्ही लिहिताना सुद्धा काय लिहितात? हा दोष नाहीये, सॉरी हा आजार नाही, हा दोष आहे. दोष, दृष्टी दोष म्हणतात. दृष्टी आजार म्हणतो का आपण? काय म्हणतो? दृष्टी दोष. डिफेक्ट आहे, डिफेक्ट करेक्ट करता येऊ शकतो. मला वाटतं तुमच्या लहानशा बुद्धीमध्ये मी थोडा जास्त तर नाही ना सांगत आहे. अजून मी तुम्हाला इलेक्ट्रिक करंट बद्दल पण नाही सांगितलं की इलेक्ट्रिक करंट लागला असता काय करायचं. काय करणार? इलेक्ट्रिक करंट लागला तर कोणाला बघत बसणार की त्याला स्पर्श करणार? हे काठीने मारणार जे म्हणतायत ना,
यांनी एकतर पाहिलंय किंवा मूवीमध्ये पाहिलंय, हा एकच उपाय आपल्याला माहित आहे. पण कोणतंही इलेक्ट्रिसिटीचं काम करताना पायामध्ये रबरेचं चप्पल असणं किंवा पायाखाली लाकूड ऑलरेडी ठेवणं, ओलं नाही तर सुखं लाकूड ठेवणं किंवा एखादा पाट ठेवणं, हे कॉमन सेन्स आहे. बूट वापरणं, शूज वापरणं, पण हे आम्हाला माहिती का? कारण आम्ही काही यातलं नॉलेज घेतलंच नाही. दोन्ही वायरी स्पार्क झाल्या म्हणजे एक कोणती आहे लाईव्ह आणि दुसरी कोणती आहे न्यूट्रल, तेव्हाच तो काय होणार स्पार्क. घरामध्ये एमसीबी आहे, यावर्षी एमसीबी येणार आहे तुम्हाला 3 मार्काला किंवा 5 मार्काला. एमसीबी आहे घरी? एमसीबी माहिती काय असते? ट्रिप होता, ट्रिप 1 2 3 4. आपोआप जर कुठे कट झाली लाईट, शॉर्ट सर्किट झालं तर त्या ट्रिप होतात. बघा बाबा, मला तुम्हाला एवढं सांगायची काय तुम्हाला फारशी गरज वाटत नाही, पण का सांगतोय की फक्त 10वीचं सायन्स 1 आणि सायन्स 2 तुम्ही वाचा. लक्षात राहील? लक्षात राहील का सर्वांना? मुली झोपल्या नाहीत ना? मग जरा आवाज द्या, येस और नो. इंग्लिश येतं पोरींना, पण मुलांनो ओके आहेत सगळे? पहिली एवढी मुलं बघतोय की एवढी शांतपतीने ऐकतायत. का माहितीये का? मी जे सांगतोय ते जरा त्यामध्ये पॉईंट आहे म्हणून ऐकताय, नाही तर उगाच तुम्ही थोडी ऐकलं असतं माझं. अर्धा तासापूर्वी आलेला माणूस आहे, कशाला ऐकायचं? पहिला डोक्यात तर हाच विषय असेल, सर रोज येतो आम्ही, रोज पकवून जातो, याचा अर्थ असं काय आज तुम्ही पण पकवणार का? आहे ना? पण एक वाटलं चांगलं, निदान 4 शब्द कानात पडले तर लक्षात तरी राहतील, बरोबर ना? ऍक्सिडेंट झाल्यावर पहिल्यांदा काय करावं? बोर्डाला येणार आहे याला एक चित्र येणार, ऍक्सिडेंट झालाय तर काय बनवायचे? पहिले व्हिडिओ बनवायचे छान छान, बरोबर ना? फोटो काढायचे, अरे कसा पडलाय, कसा हे झालाय, किती लागलंय, आणि लगेच व्हायरल करायचा. इथे त्या असा ऍक्सिडेंट झालेला आहे, मी आता इथेच उभा होतो, एवढा एवढा मोठा झालेला आहे ना, बरोबर? काय करणार ऍक्सिडेंट झाल्यावर? सर ऍक्सिडेंट झाल्यावर पहिली गोष्ट आम्ही काय करणार? 1 2 3 मित्रांना फोन करणे आणि पळून जाणे. आपल्यावर नाव आलं तर कोर्टाच्या नवीन नियमानुसार जर तुम्ही कोणत्याही एखाद्या ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तीला जर पोलीस स्टेशनमध्ये सॉरी आपल्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवतायत तर पोलीस तुमची कोणत्याही प्रकारे तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. ते क्लिअरली कोर्टाचं स्टेटमेंट आहे. हे आपल्याला माहित नसतं. आपल्याला काय वाटतं, अरे आपणच अडकू याच्यामध्ये, या इथंच पडलेलं आहे, आपण नेला तर आपण अडकू, बरोबर ना? बरोबर ना? यावेळेला तुम्हाला सायन्स 2 जेव्हा आता आपला स्टार्ट होईल, आता होतोय सायन्स 2च्या चॅप्टर्समध्ये जे सायन्स 1चा फॉर्मॅट आहे तो सायन्स 2चा आहे. फक्त सायन्स 2 मध्ये लिहून घ्या, लिहा टॉपिक टाका सायन्स 2. काय काय करायचं ते लिहा सायन्स 2 मध्ये. पहिल्यांदा करायचा कोणता चॅप्टर करायचे ते सोपे सोपे, कारण सायन्स 2 सर्वांना लेंदी वाटतो म्हणून सांगतोय सोपे चॅप्टर कोणते करायचे. हा, चौथा कोणता आहे माहितीये का? नक्की. त्याच्यानंतर तुमचा 9वा सोशल हेल्थ, नंतर 10वा डिझास्टर मॅनेजमेंट, ठीक आहे. हे 3 धडे आधी करायचे. त्याचं कारण माहिती काय? हे सगळे सोशल धडे आहेत. सोशल म्हणजे कळतात, वाचलेत तरी भलं होईल, वाचलेत तरी काय होईल, वाचलं तरी बस, एवढ्यासाठीच देतोय. पुढे याच्यामध्ये काय काय येणार तुम्हाला लक्षात ठेवा. सायन्स 2 मध्ये काय करायचं आहे? काही मोठी उत्तर करायची नाहीत. लिहा चार्ट, ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिला दुसऱ्या धड्यात चार्ट आहेत, काही चार्ट करायचे. 3 मार्काला येणार चार्ट. मग तो क्रेप सायकल असू दे किंवा तुमचा एव्हिडन्सेस वाला असू दे, स्वाध्यायातला पहिला. लिहा चार्ट करायचे. चार्ट मध्ये तक्ते. सायन्स 2 मध्ये काय काय करायचं बारकाईने लिहिलं. दुसरं डायग्राम्स आणि नावे. मग ती फुलाची डायग्राम असेल किंवा दुसरी कोणती, कबुतराची पण येईल, कबुतराचं फक्त नावं द्यायला येईल, एवढं सोपं येईल. डायग्राम्स बारकाईने करायचं. लिहा डायग्राम्स.
तिसरा आयडेंटिफाय मी. आयडेंटिफाय मी म्हणजे ओळखा पाहू कोण, जे लहानपणी होतं आपल्याला ते. मी पाण्यात पण राहतो, मी जमिनीवर पण राहतो, सांगा पाहू मी कोण. तर कोण? भरपूर जण आहेत, 4 ऑप्शन असतील. किंवा समजा तुम्हाला विचारलं त्याने, उभयचर प्राणी येतात पण त्याच्यामध्ये बेडूक टुनटुन उड्या मारतो जमिनीवर, बरोबर आहे. पाण्यामध्ये कसा श्वासोश्वास करतो तो बेडूक, पाण्यामध्ये श्वास कसा घेतो, आणि जमिनीवर बघा आपल्याला काहीच माहित नाही, आपण वाचलंच नाही. ठीक आहे, पुढे आपल्याला 7वा आणि 8वा धडा लिहून घ्या नीट. 8व्या धड्यातल्या स्वाध्यायात 3 डायग्राम आहेत, 3 तक्ते, त्यापैकी एक फिक्स गेल्या वर्षी पण आलाय. 8व्या धड्यातले 3 तक्ते स्वाध्यायात आहेत, त्यापैकी एक फिक्स गॅरंटेड 1000%. आणि 8व्या धड्याच्या सुरुवातीलाही एक टिश्यू कल्चरचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त टिश्यू कल्चर आहे असं ते बॉटल दाखवले आणि तक्ते दिलेत गोल 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 गोल, म्हणजे त्यात भरायचं आहे फक्त तो. 7व्या धड्यातलेही तक्ते स्वाध्यायात बुक पलटी कर, फक्त पलटी कर, नाही वाचू दे खाली. 7व्या धड्यामध्ये येतं. लिहिले तक्ते. 6व्या धड्यातले फक्त वैशिष्ट्य जेवढे पण फायलम आहेत ना, त्यातले वैशिष्ट्य करायची 2-2 आणि 2 हे उदाहरणे, 2-2 वैशिष्ट्ये 2-2 उदाहरणे. पेज पलट, हे पेज पलट आहे. असू दे, ठेव. 8व्याचा स्वाध्याय काढ. बस 7वा आणि 8वा दोन्हीतले तक्ते फिक्स येणार 3 मार्काला. 7वा 8वा. 7व्यामध्ये 3 आहेत, 8व्यामध्ये 2 आहेत. प्रश्न क्रमांक हवे असतील तर 8व्यामध्ये 6वा 7वा असेल, आणि ह्याच्यामध्ये पहिला 4था 5वा आणि 7वा असेल बघा. 7व्यामध्ये 4था 6वा आणि 7वा आहे. तक्तेत बघा, तक्ते आहे तेवढेच करायचं एकदम मस्त 3 मार्कासाठी, काय दुसरं करायची गरज नाही. झालं. वैशिष्ट्य करायची 2-2 प्रत्येक फायलमची. झालं. चिन्हे 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 4था धडा काढा. 4था धडा सगळ्यात लास्टचा प्रश्न 7वा सिम्बॉल. पहिल्याचा आन्सर काय आहे त्यातलं, असा आहे 3 एरो दाखवलेत असे, अशा पद्धतीचे 3 एरो आहेत. रिसायकल, पुनर्चक्रीकरण. त्याच्या बाजूचा आहे कोण आहे तो, पाण्याचा थेंब. पाणी वाचवतो तुम्ही, किती खोटारडे, किती खोटारडे रे. साधा आई ते नळ चालून कपडे धुत असते, दूध असते, पाणी जात असतं रे, तुम्ही काय बोलत नाही आणि सांगतात पाणी वाचवतो म्हणून. शाळेतले नळ दिवसभर वाहत असतात, कोणी जाऊन बंद नाही करणार का, कशाला कष्ट घ्या, बरोबर ना. आणि पाणी वाचवायच्या गोष्टी करता तुम्ही. पाणी 2च ठिकाणी वाचवता तुम्ही. एक तर थंडीत भरपूर वाचवतात, सकाळी आंघोळच करून येत नाहीत, त्यामुळे पाण्याची एक बादली तरी वाचते की नाही रे, बरोबर ना. काही कोणाकोणाला आंघोळीची आवडच नसते, ती गोष्ट वेगळी. तिसरा आहे, तिसरा कोणता आहे, सोलार एनर्जी. माहिती आहे सोलार एनर्जी कुठून मिळते, सनलाइट पासून. नक्की. उन्हाळ्यात जास्त मिळेल का पावसाळ्यात, नक्की. का उन्हाळ्यात जास्त, सर उन्हाळ्यात ना सूर्य तापलेला असतो एकदम, असा तापतो की एनर्जी क्रिएट. मग ह्याच्यात का नाही हिवाळ्यात आणि पावसाळ्यात, अरे साधारण पाण्यापासून बनणारे ढग एवढ्या तीव्र सूर्याला सुद्धा झाकून ठेवतात रे, सहज झाकून देतात, आहे की नाही. शेवटी काय विल पॉवर लागते, बरोबर ना. या सूर्याशी कोण पंगा घेईल, तरी ते लोक घेतात ना ढग, म्हणून तर तुम्ही आहात. आणि महत्वाचा प्रश्न विचारत राहिला आपण, विज्ञान 2 मध्ये जरी आलो असलो तरी,
एक प्रश्न मला मी नेहमी विचारतो, बघा याचा विचार करा आणि मग उत्तर द्या. आहे आपल्याला 6व्या धड्यात आहे, 7व्या धड्यात आहे, आपल्याला दिसतं का? का दिसतं? कशामुळे दिसतं? दादाचं म्हणणं आहे डोळ्यातला रेटिना. भेटीना. दादांचं म्हणणं आहे रेटिना. दुसरं काय कारण? मुलांनी पहिल्यासारखं कोऑर्डिनेशन राहू द्या. आपल्याला दिसण्याचं एकच कारण आहे, डोळे. डोळे डोळे ना, डोळ्याच्या व्यतिरिक्त कारण आहे कोणतं? प्रकाश. कोण कोण कोण? प्रकाश कुठून येतो? म्हणजे लाईट, प्रकाश. आता मला सांगा, अंधारात आपल्याला डोळे आहेत? नाही, तुमच्या भाषेत डोळे. मी चुकीचं बोललो, डोळे नाही, डोळे. डोळे जे आहेत ते अंधारात पण असतात, मग बरं दिसत नाही आपल्याला. म्हणजे दिसण्याचं कारण काय? लाईट. आता असं पण आंधळे त्यांना पण डोळे असतात, पण त्यांना दिसत नाही का? मुलांनो, छानसा आहे का? सर्वांना, मुला मुलींनो. हा, जर कधी गेलात म्हणजे कुठे वर तुमच्या भाषेत, माझ्या भाषेत खाली, तर आपण अवयवदान करतो, ते सुद्धा आपल्याला आहे. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन पण आहे. नीट ऐका मी काय म्हणतो विज्ञान 2 मध्ये, नीट ऐकायचं सर्वांनी. काही लोकांना डोळे असून दिसत नाही, बरोबर आहे. आपण कधी कधी आईला म्हणतो, आई कशाला पैसे दिला, तो बघ असा बघतो, बरोबर इकडे तिकडे बघतोय. ऍक्च्युली त्यांच्यामध्ये एक पहिली मेम्ब्रेन, जे तुम्ही सायन्स 1 मध्ये शिकलात, दॅट इज नोन ॲज पारपटल, कॉर्निया. कधीही पूर्ण डोळा डोनेट होत नाही, फक्त त्याच्यावरची फर्स्ट मेम्ब्रेन असते जी लाईटला इंटर करते, ती त्यांच्यामध्ये नसते किंवा ती कमजोर असते. बघा मी काय म्हणतोय, आपल्या डोळ्यावरती बळे डोळा सायन्स 2चाही भाग आहे. सायन्स 1 मध्ये आकृती आहे, नेमिंगला पण येईल ती आणि आलेली पण आहे ती. पण डोळ्याच्या आकृतीत बारकाईने जर तुम्ही पाहिलं तर पहिली जी मेम्ब्रेन आहे पारपटल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो कॉर्निया, ती कॉर्नियाचं काम आहे की बाहेरची जी लाईट आहे त्याला कुठे एंटर करणं? डोळ्यामध्ये. डोळ्यामध्ये. कुठे कुठे? डोळ्यामध्ये. कुठे? हा, तर लक्षात ठेवायचं, डोनेट करताना कॉर्निया डोनेट होतो आईज मध्ये. माहित नसेल तर तुम्हाला सांगतो, ठीक आहे? ओके, नक्की. दुसरी एक गोष्ट, ब्लड ग्रुप माहिती आहेत आपल्याला. आजकाल लग्न व्हायच्या अगोदर ब्लड ग्रुप सुद्धा चेक केले जातात. त्याचं एक कारण तुम्हाला माहित नसेल, माहिती, आपण वाचत नाही, आपल्याला घेणं देणं नाही. त्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही ॲस्पेक्ट्स, काही ब्लड ग्रुप व्यवस्थित आहेत की नाही, ब्लडच्या टेस्टिंग केले जातात. मोठी लोक करतात. तुमच्यासाठी कुंडली महत्वाची आहे, त्यांच्यासाठी काय महत्वाचे आहेत? ब्लड रिपोर्ट्स. 3-4 दिवसापेक्षा जास्त ताप असेल तर डॉक्टर काय लिहून देतो? चेक करून घ्या. काय करून घ्या? चेक करून घ्या. काय? रक्त, ब्लड, ब्लड, काय रे? ब्लड, ब्लड चेक करून घ्या. ओके, तुम्हाला माहिती आहे बाळांनो, हसायची गोष्ट नाही आहे. तुम्ही लचा उच्चार करताना ही आपल्याकडची जी माती आहे ना, त्यामध्येच तसं आहे ते. आपल्या इकडे ल कोणाला म्हणता येत नाही. जसं परप्रांतीयांना तुम्ही त्यांना ना म्हणायचं आशिष बोल, तर तो कसा म्हणणार? आशिष, आशिष, तो श म्हणणारच नाही. तसंच आपल्या इकडे ळ न ळचा उच्चार ल होतो. का? पहिल्यापासून आपली जी टोनिंग आहे आपण म्हणतो आपल्या भाषेची, ती तशी. कळलं ना? आपण बघा किती मोठा माणूस असू दे, कसं म्हणणार म्हणताना? आपल्या डोळ्यांमध्ये बघा, डोळ्यांमध्ये आहे ना, म्हणतो ना डोळ्यांमध्ये. ही आपली खासियत आहे, आपल्या भाषेचं ते एक गुरूर आहे आपल्याला. कधी त्याच्यामध्ये लाज वाटली नाही. कळलं का? मराठीला तुम्ही लाजताय तर तुमच्या भाषेला तुम्ही किती लाजायचं? पुढचं एक आहे बघा, 10व्या धड्यामध्ये. 10व्या धड्यामध्ये एक चिन्ह तुम्ही नेहमी बघितलंय टँकर वरती. कुठलं? ते भूतबाबाचं आहे बघा, भूतबाबा. दिसतोय भूतबाबा? नक्की दिसतोय का भूतबाबा? डोळ्यांना दिसतोय? डोळ्यांना. ओके, काय त्याचा अर्थ काय? हे बघा मुलांनो, हे काय माझं करमणूक म्हणून मी नाही सांगत आहे. ते परीक्षेला येणार, तुम्हाला विचारणार, बाळांनो हे चिन्ह दिलेले आहेत, त्याचं काही खाली तुमचं हे लिहायचं आहे तुम्हाला, त्याचं काय कशासाठी दर्शवले जातात. सिलेंडरचं चिन्ह दिलंय बरोबर, मुलींसाठी खास, भविष्यात स्वयंपाक बनवा किंवा मोलकरीण ठेवा.
पण घरात सिलेंडर आणला, अजूनपर्यंत मला वाटतं महानगर ची पाईप नसेल आली डायरेक्ट घरवाली, बट सिलेंडरला आग लागली, काय करायचं, म्हणजे आग लागली नाही सॉरी, सिलेंडरला गॅस लीक झाला, काय करायचं, लगेच असं माचीस घ्यायचं आणि लावून द्यायचं, बरोबर. मग ह्याच्यावरून एक जोक आठवला, आई बाजारात जाते, तुमच्यामधलीच एक शिकलेली 10वी 12वी लय ते लय, ती पण शिकली असेल का शाळेत गेली असेल नसेल, बाजारात जाते, बाळाला बोलते बाळा घरी गेलास, ती म्हणतो हो बाळा, म्हणतो हो आलो शाळेहून आत्ता चाललोय, तर बोलतात दरवाजा उघडलास, उघडला, लाईट लावलीस, लावली, किचनमध्ये जावळा, गेलास, किचनची लाईट लावली, बाळा किचनमध्ये, तर तो बोलला की मी लाईट गेली, हां, तर बोलली बा जरा माचीस लावून बघ, तर माचीस लावून बघितलं पोराने, तर मम्मी बोलला हा माचीस जळला, तर बोलते काही स्फोट बीट तर नाही झाला, तर बोलते नाही, ते बोलते बरं झालं बाबा, मला वाटलं मी गॅस चालू ठेवून आले की काय. तुमच्यामधलीच एक ती शिकलेली केवढी तेवढीच, की तिला वाटणार की काय आग लावली स्फोट झाला तर गॅस लीक आहे, अन्यथा नाही, कळलं. तर याचं मार्मिक काय तुम्हाला उदाहरण द्यायचं कारण सांगतो, गॅस जर लीक झाला, पहिली गोष्ट काय करायची, डोअर्स, आपले डोअर्स ओपन, डोअर म्हणजे दरवाजे, नाही उद्या म्हणणार सर डोअर कुठून आणायचा, डोअर नाही, डोअर म्हणजे दरवाजे, दरवाजे उघडे करायचे, कुठलीही लाईट चालू बंद करायची नाही, कारण त्यामध्ये थोडासा स्पार्क असतो बघा, लाईट आपल्याला सवय आहे, कधी आपण असं कधी लाईट चालू करतो का रे सांगा, असं नाही करत, असं करतो, बरोबर. काय आपल्या बापूसनी बनवलेला आहे, तुटला नवीन बनव, काय त्याच्यात, ओके. बट तुम्ही जर पाहिलं गॅस लीक झाला असता, बऱ्याच मुलींना माहीत नसेल, नीट ऐका, आग जरी लागली ते प्रात्यक्षिक तुम्ही पाहिलं नसेल, घरामध्ये जर चादर असेल ना ती डीप करायची ओली आणि पाण्यात, आणि ती फक्त त्या गॅस सिलेंडरवर ठेवायची, काही गॅस लीक होणार नाही, काही स्फोट होणार नाही, काय, हे नॉर्मल आहे एकदम, ती लास्टची स्टेप आहे. पण तुम्ही एवढं तरी करू शकता, दरवाजे उघडायचे आणि 1 2 3 भागो, काही तिथं आग बिग लावायची नाही, कळलं. आपल्याला एकच आयुष्य देतं, अभ्यासापासून पळणं, आई वडिलांपासून पळणं, बरोबर की नाही, शाळेपासून पळणं, आणि म्हातारपणी शाळा माझी किती चांगली, आई वडील माझे किती चांगले आहे की नाही, अभ्यास किती चांगला केला असतो, किती बरं झालं असतं, पश्चाताप कधी, काही वर्षानंतर. आता डोळ्यांना काही चांगलं दिसत नाही, कानांना काही चांगलं ऐकायला येत, बघा तुम्ही नाही म्हणताय, मी म्हणालो का, तुम्हीच म्हणताय, मग तुम्ही विचार करा. तरी चिन्ह येणार, तर त्यासाठी बर अजून एक आहे, पाऊस आला, वादळ वारा आला, काय करणार सर, त्या वादळांना जाऊन असं उभं राहणार, ये वादला ये, काय करू शकतो माझं ये, असं बोलणार आहे ना. इथं 10वी माझी काय करू शकली नाही, तू काय करणार आहे, बरोबर ना, काय करणार वादळ आलं तर, सर हे बघा आमच्याकडे एकतर वादळ येत नाहीत, आली तर बघून घेऊ, तुम्हाला काय करायचं, येतील तेव्हा येतील हो, एवढं कुठं पुढे टेन्शन निगेटिव्ह विचार करायचा. तर हा 10वा धडा डिझास्टर मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये एक चिन्ह आहे, सिम्बॉल, मॉकड्रिल असतात, मॉकड्रिल माहिती आहे, मॉकड्रिल झाले का तुमच्याकडे कधी, सॉरी टू से आपण इथे म्हणतोय, पण आपल्या महाराष्ट्रात एक पद्धत आहे, महाराष्ट्रामध्ये देशात बघा, ॲज पर द नॉर्म्स बिल्डिंगच्या बाजूला 20-20 फूट चारी बाजूनी सोडली पाहिजे, का हे माहितच नाही म्हणून आम्हाला, सर आमची बिल्डिंग तर चिकटून आहे, डायरेक्ट मैत्रिणीकडे पण असा मी डब्बा घेते खिडकीतून, बरोबर ना. ऍक्च्युली ॲम्ब्युलन्सला चारी बाजूनी फिरता यावं, आपल्याकडे कन्स्ट्रक्शन लेवल बघा, नावाला इंजिनियर आहेत, कन्स्ट्रक्शन लेवल बघा, आधी बिल्डिंग बांधतात, मग बाजूला अशी एवढी चिपकून बांधतात, त्यामध्ये पेंटिंग करणाऱ्याला तर हॅटसॉप आहे, असं एवढं कसं तू पेंटिंग करायचं त्याला तर हॅटसॉप आहे, पण प्लास्टर करण्याला पण हॅटसॉप आहे, एवढी टेक्नॉलॉजी आहे, बोलतो ना टेक्नॉलॉजी. बिल्डिंग म्हणतात, नंतर विचार करतात लिफ्ट राहिली, लिफ्ट कुठून काढायची, अरे अरे बाबा प्रॉब्लेम झाला काय, कुठून तरी ती लिफ्ट ऍडजस्ट केली जाते, तोडून फोडून, ती लिफ्ट पण कधी चालू होते, बिल्डिंग 4 वर्ष जुनी झाल्यावर. अजून पुढची टेक्नॉलॉजी बघा, अरे पाईपलाईन तर घेतलीच नाही पाण्याची, आता काय करायचं, जाऊ दे टँकरने पाणी देऊ काहीतरी, किंवा बोरिंग मारू एक, मग बोरिंग तो येतो, तो बोरिंग मारतो, सगळं झालं, अरे गटरच नाही काढलं यार, मेन प्रॉब्लेम तोच झाला, आता करायचं काय, हे आपल्याकडची टेक्नॉलॉजी आहे. म्हणून आपली कन्स्ट्रक्शन लेवल बघताय ना, युरोपमध्ये गेलो ना बघा ना, युरोपचे कमीत कमी 12 देश केलेत, एवढे सुंदर आहेत ना. तुम्ही असं म्हणाल की आपण पुस्तकात किंवा टी व्हीमध्ये जे पाहतो ना ते खरंच आहे, ते काय असं आपल्या डोळ्यांना असं काही वेगळं चित्र असेल नाही. स्वित्झर्लंड जर पाहिलं ना मी, एवढं सुंदर आहे ना, 1972ला जी हवेची क्वालिटी होती ती आजही आहे. तिथे आपल्यासारखे लगेच हॉटेल बिटेल लगेच अशा मोठ्या टॉवर वगैरे नाही बांधत, 4 जास्तीत जास्त 4 मजले 5 मजले जास्तीत जास्त, काही क्वचितच ठिकाणी काही जर कमर्शियल असेल त्यांना उंच आहेत, तर बाकी एवढं सुंदर बनवलंय त्यांनी की रस्त्यावर एकाच वेळेला गाडी पण चालते, ट्रॅम पण चालते, सायकल ट्रॅक पण आहेत. आपण एकाच रोडवर सगळे चालवतो ती गोष्ट वेगळी, पण तिकडे ट्रॅम सुद्धा खूप छान चालतात 4 माणसांसाठी. आणि आपली बघितलं ना ट्रेनची अवस्था, कारण काय माहिती का मानो, राग नका मानू,
कारण इथे आपण शिकलो नाही म्हणून आपली प्रगती नाही झालं, म्हणून घराघरावर लिहिलं असतं मुलगी शिकली प्रगती झाली. आमची मुलगी शिके ना, काय करायचं त्याला सांगा. हा, मुलगा शिकला अधोगती झाली आहे ना. मुलगा शिकलाय काय करतो, आई वडिलांना म्हणतो तुम्ही गावी राहा, ठीक राहा, पैसे देत राहील, मी चाललो ट्रेन मधून जॉब करायला. ते जनावर असतात ट्रेन मध्ये, रोज सकाळी अशी भरतात उतरतात, भरतात उतरतात. आता तुम्ही नसतात त्यांना असं का म्हणता होते, कामाला जातात ना. बरोबर आहे बा, अगदी बरोबर आहे तुमचं. पण त्यात ना 99% सुशिक्षित लोक आहेत. किती टक्के? एकमेकांना असे ढकलतात, असे काढतात, जसं जो पहिला पोहोचेल त्याला 1 करोडचं बक्षीस आहे, आणि जो पहिला उतरेल त्याला 1 करोडचं. चालते ट्रेन मधून उतरतात. अरे टेक्नॉलॉजी यार, काय टेक्नॉलॉजी. फिजिक्सचा नियम तुम्हाला इथे माहित असो ना असो, तिथे माहित असतो ट्रेनमध्ये. तुम्हाला ना फिजिक्सचा एक नियम आहे आपल्या सायन्सचा, की उतरताना त्याच दिशेने उतरले पाहिजे. म्हणजे तुम्ही असं कधीच उतरायचं ना, मुलांनी आजी आजोबांना पण सांगायचं, माहित नसतं त्यांना. आपण बसमधनं उतरतो किंवा ट्रेनमधून, असं नाही उतरायचं कधी. ज्या दिशेने बस चालले, ज्या दिशेने ट्रेन चालले, किंवा ज्या दिशेने एकतर पूर्ण स्टॉप झाल्यावर तुम्ही कसे उतरा, असे चालतं, कसे उतरा, लोळत उतरला तरी चालेल. पण ती जर हळूच चाललेली आहे तर त्याच दिशेने उतरायचं. ट्रेनमध्ये पाहायला मिळेल बघा, ट्रेन बरोबर लगे असे उतरताना लगे ट्रेनवर पुढे जात होईल. आणि जे बिचारे उलटे उतरतात, ज्या काही बाहेरून आलेले असतात, फार कमी ट्रॅव्हलिंग करतात, उलटे पडतात, खाली जातात, पाहिलं असेल तुम्ही. चालती ट्रेन पकडू नका, ती बाई ओरडत असते, कृपया चालती ट्रेन पकडू नये. आम्ही ऐकलते कसले, आम्ही तर शिक्षकांचं नाही ऐकलं, ही बाई काय सांगते आम्हाला, घरच्यांचं नाही कधी सांगते ट्रेन पकडू नका आणि हे पकडू नका. ते तरी आम्ही बघा फलाटामधील अंतरावर लक्ष द्या, नाही देणार, काय करायचं ना, असू दे ना, एवढं असू दे, एवढं आम्ही उडी मारून चढू. आम्ही सरकारला थोडी विचारायला जाणार आहे का अंतर आहे म्हणून, बरोबर की नाही. का शिकण्यामध्ये आपण सर्वात कुठे राहिलोय, पाठ. मी ज्या डबल डेकर ट्रेनमध्ये बसलो ना भावनो, प्लॅटफॉर्म आणि याच्यामध्ये एवढं पण अंतर नव्हतं, जरासं पण फ्रिक्शन नाही. 4च माणसं, या साईडला 4 उभी राहिलेली, या साईडला 4. पूर्ण ट्रेन खाली वरती मस्त हॉटेल सारखा छानसा, मस्त जायचं, फिरवून यायचं आतमध्ये. तुमचं लगेज ठेवायला आता आपल्या कसं ठेवायला लागतं आपल्याला, ए सीट खाली टाक, अरे इथं ठेवणं, ऍडजस्ट कर ना बॅग. जर तिथे वेगळं असं कंपार्टमेंट असतं खास तुम्हाला बॅग्स ठेवण्यासाठी. कोणी नेत नाही तिथून बॅग्स, व्यवस्थित ठेवायचं, लॉक हे असतं, ठेवायचं ते नाही यायचं. क्राईम रेट 0 आहे तिथे. बेरोजगार असले तरी सरकार म्हणते की बघ तुला काहीतरी शिकवतो, शिक आणि काम कर, तोपर्यंत थोडंफार तुला खायला प्यायला पैसे देतो. आणि आम्ही त्याला लाडक्या बहिणीचे पैसे कधी येतात त्याची वाट बघत असतो. काय हा फरक आहे. मी एवढंच म्हणतोय बाळांनो, तुमची जी मस्ती आहे ना, की आपण जी करतो ती केली पाहिजे. मी पण केली तुमच्या वयात. पण तुम्ही बाळांनो आता इथं एवढ्यातच आहात ना, म्हणून तुम्हाला कल्पना नाहीये. एक दिवस मी तुम्हाला नक्की सांगितलं, एक दिवशी आपला भारत दौरा करा आणि एक दिवशी परदेश दौरा करा, तुम्हाला लगेच फरक कळेल की आपण किती शिकलं पाहिजे. आजकाल मुलं काय जातात, सगळे आईवडील बोलतात माझा मुलगा अमेरिकेला जाऊन शिकला, आपल्या गावच्या बघा रशियाला डॉक्टरेट करतोय. आता माझे कितीतरी विद्यार्थी रशियाला आहेत. एक विद्यार्थ्याला 60 लाखाचं पॅकेज आहे, 66 लाखचं अमेरिकेला आहे. दुसरा त्याला फीटचा त्रास होता, त्या मुलाला बघा फीट असं ना, फीट येते, फीटचा त्रास होता. तेव्हा म्हणायचं सर मी नाही करू शकत अभ्यास, मला जमणार नाही. मी म्हणायचं काही नाही होत, सगळा मनाचा खेळ असतो. बघा मी काय म्हणतो नीट आहे का, त्याला काय बोललो, सगळा मनाचा खेळ असतो रे, काय नाही, फक्त आपल्याला असं वाटतं की आपल्याला काहीतरी झालं, काय नसतं होत, तू कर अभ्यास, होशील. त्या मुलांनी लोन काढून अभ्यास केला, लोन. आई वडिलांवर डिपेंड नाही राहिला, वडिलांची परिस्थिती नव्हती. आज अमेरिकेमध्ये घर घेतलंय, कार घेतलंय. मला म्हणतो सर कधी येत आहे, तुम्हाला जरा फिरून आणतो. रोज तर एवढं छान छान स्पीच करतो. एकदम साधारणसा मुलगा आहे, एकदम साधारण, अगदी चाळीतल्या कुटुंबातला. 4 मुलं रशियामध्ये डॉक्टरेट करतात. एक मुलगी तुमच्या इथलीच आहे, आपली भिवंडीची मुलगी आहे, डॉक्टरेट करून आले. बोलते सर डॉक्टरेट झाली, मी डॉक्टर. मी म्हटलं मला खूप आनंद आहे. मराठी मीडियमची मुलगी आहे, फॉर युअर काय इन्फॉर्मेशन ही पण सांग. मराठी मीडियमची मुलगी आहे, 6 वर्ष ती कझाकिस्तान रशियामध्ये आहे, तिकडे राहिली. तिकडून तिने एक्झाम वगैरे दिल्या, पास झाली, इकडे आली, इकडची एक्झाम पास झाली. आता पुढे नावापुढे डॉक्टर लावत. अजून 2-3 मुली करतायत, 2-3 मुलं करतायत. मला हे नाही म्हणायचं तुम्ही त्यांच्यासारखे व्हा, अजिबात नाही. पण आयुष्यात आपण काहीतरी केलं पाहिजे, हे खूप महत्वाचं. शिकला नाहीत तर जास्तीत जास्त आपली पोच कुठपर्यंत, कल्याणपर्यंत जाऊ शकतो, याच्या पलीकडे किंवा डोंबिवली गेलो तर अंबरनाथ, बरोबर. कुठल्या ते MIDC मध्ये जायचं, 8-10 हजाराची नोकरी करायची आणि खुश राहायचं, जास्त विचार करायचा नाही. जास्त काही नाही जमलं तर जमीन घर विकून टाकायचं, एकच करायला, जमीन घर विकून टाकायचं आणि हाऊस पूर्ण करायचं, बरोबर. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, हे जे आपल्याला दिलेलं आहे हे कोणासाठी दिलेलं आहे, तुमच्यासाठी का माझ्यासाठी दिलेलं आहे, कोणासाठी दिलेलं आहे. मग तुम्ही वाचलत तुम्ही वाचलत नक्की. अरे कुठे वाचलत तुम्ही, म्हणतात वाचलं म्हणून, वाचलत नक्की. एक आईचं चित्र यावर्षी येणार आहे, त्या मुलाला बाहेर ढकलते आणि एका चित्रामध्ये आत घेते, असं काय चिन्ह, काय दर्शवतं ते.
8वा सोशल धड्यामध्ये आहे. काय शिकवत होते पहिले? काय करायची आमची आई? आमची, तुमची नाही हा, तुमची नाही, तुमचं नशीब नाही तेवढं. आम्हाला धरून आणायची. काय करायची? मारायची. ती गोष्ट सांगाय नको, पण धरून आणायची एवढंच सांगतं. मारायची. तिला मारल्याशिवाय तिचा दिवस जायचा. पप्पांचा राग कोणावर काढणार? बस माहिती आहे तुम्हाला. तुम्ही नशीब आहेत, सोनू बाबूवाले तुम्ही, तुमचं टेन्शन नाही. आम्हाला ओढून आणायचे, कारण आम्ही काय करायचो? बाहेरील खेळ खेळायचो. आता घरातच मोबाईलमध्ये सगळे खेळ आलेले आहेत, त्यामुळे आपण बाहेर जात नाही. टीव्ही, कार्टून बघणं आणि कार्टून सारखं होणं एकच आपलं ध्येय. त्या देशात कार्टून बनतं, त्या देशात कोण बघत नाही, पण भारत देशात मात्र आम्ही सगळं बघतो, आहे की नाही? म्हणून तर आपण सर बोलतात ना, ए कार्टून इकडे का, बघून कार्टूनच झालाय तो, म्हणून लक्षात राहील. दुसऱ्या याच्यामध्ये काय आहे? ती त्याला बाहेर ढकलते, जा आणि खेळ. काय केलं पाहिजे खेळण्याच्या वयात? किती जण टीव्ही बघतात? मोबाईल. मी पहिला काहीतरी प्रश्न विचारला होता तुम्हाला, मला कुठे पाहिलेत का टीव्हीवर? अजूनही तुम्हाला लक्षात, जर टीव्ही पाहत असता तर तुम्हाला थोडंफार वाटलं असतं या माणसाला कुठेतरी पाहिलंय, पण जाऊ दे, नाही पाहिलं ते चांगली गोष्ट आहे. परत मोबाईल किती जण वापरतात? लाज पण वाटत नाही, हात वर करतात. जरा ते लाज वाटतात. 10वीला आहे त्यावर मोबाईल वापरता तुम्ही. कोण म्हणतो तिकडून, सर आयफोन, विवो, रेडमी? अरे काय हेच मगाशी विचारलं, वाचतं किती जणांना येतं? तर हात बघा. अरे काय तुम्ही लोक, हा, वाचता किती जणांना येतं? वाचता किती जणांना येतं? तर हात मी शोधत होतो, कोणाचं वर आहे का वर. आणि मोबाईल सर आहे ना, टीव्ही सर 55 इंचचा. अरे काय, कुठे चाललाय भारत माझा? ते म्हणतात ना, कुठे चाललाय महाराष्ट्र माझा, तसं कुठे चाललाय भारत माझा. त्याच्यानंतर 9व्या धड्यामध्ये ॲडिक्शनचा टॉपिक आहे एक, माहिती आहे? आणि त्याच्यावरती एक टीव्ही बघताना, तो टीव्ही बघत जेवतोय. जेवायचं का सर? त्याशिवाय पोटच भरत नाही हो. एक सिरियल बघत नाही जोपर्यंत छळ कट कारस्थान बघत नाही ना, ना आईचं पोट भरतं ना माझ. बरोबर ना? बरोबर आहे की नाही? तुम्हाला लिटरली सांगतो, मला 3 तासाचा मूवी बघायला पण कंटाळा येतो, जर तो कॉमेडी नसेल तर. तुम्ही सिरियल कसे बघता? मी सुद्धा माझ्या आईला म्हणतो, अरे वा, किती सहन करायची एक लेवल असते माणसाची, म्हणजे ते बघायची पण सहन करायची. आणि आपले मराठी मीडियम जे आहेत ते तुमच्यासारखेच मराठी मीडियम मधून गेलेले, काय शिकवणार? ध्येय काय, बाकी गोष्टी काय, हे नाही शिकवणार. काय शिकवणार? सासूला कसं मारावं, सुनाला कसं मारावं, जाऊबाईला कसं छळ करून घरातून काढावं, धीराला कसं हे आपले संस्कृती चालले सगळे. हा, आणि मुली ते मुलं चर्चेचा विषय, अरे आज असं झालं, अरे बापरे, अरे आज तिला जर काढली ना घरातून, सोप्पं सांगतं जाऊन देणार, एवढ्यापर्यंत माणसांची लेवल जाते. अरे काय तुम्ही शिकणार आणि काय पुढे जाणार? कळलं? टीव्ही मोबाईल बघणं हा आपला छंद नाही पाहिजे. क्रिकेट किती जण खेळतात? हे जरा बरं वाटलं. फुटबॉल सर, फुटबॉल तर बघितलं ना कधी, माहिती आहे फक्त असं मी खेळतात थोडेफार जण, बस एवढंच. कबड्डी, खो खो, आयुष्यात फक्त खोच द्यायला शिका. अजून बस लंगडी, बेडूकुड्या, बस चमचा लिंबू, तरी लिंबू राहिलेत सगळे, जाऊ दे. चला, दुसरा महत्त्वाचा टॉपिक यावर्षी येणार आहे, लिहून घ्या. मोबाईलचे फायदे तोटे. म्हणून विचारलं तुम्हाला, मोबाईल किती जण वापरतात, निदान त्या निमित्ताने तरी वाचा. डोले उघडतील, डोले. काय उघडतील? पाणी. लिहिलं मोबाईलचे फायदे तोटे. दुसरं येणार आहे सायबर क्राईम्स. सायबर क्राईम्स माहिती आहे? हा, काय माहिती आहे सायबर क्राईम तुम्हाला? काय माहिती आहे सायबर क्राईम? साधा तुम्हाला कोणी फोन करून विचारता, एसबीआय मध्ये अकाउंट आहे का? हो. पप्पांचा आहे. सांगते अकाउंट नंबर, थांबा 2 मिनिटात. हा ओटीपी येला बाळा. हो सांगतो ना, ओटीपी लगेच देतो मी. लाडक्या बहिणीच्या वेळी पण आला होता, लगेच दिला होता मी. लगेच ओटीपी द्यायचा, अकाउंट लगेच गोल. बरोबर ना? याला म्हणतात सायबर क्राईम. हो म्हणतो, काय बोला. तर सायबर क्राईमचा एक सोपा टॉपिक. मुलींना इंग्लिश वाचता येतं थोडं, मराठी मीडियमच्या मुलींना मुलांना थोडंसं इंग्लिश.
तर बघा एक आपल्या घरी मोबाईलवरती पप्पांचा मोबाईल मम्मीचा मोबाईल कोणाचा असू दे एक मेसेज येतो, नेवर शेअर युअर OTP और एनी अकाउंट डिटेल्स टू एनीवन बँक, नेवर आस्क फॉर एनी OTP. बरोबर आहे, बरोबर आहे की नाही? एवढं तरी वाचता आलं? कारण जर नाही आलं तर काय होईल आपल्याबरोबर? सायबर क्राईम. ज्या मुली व्हॉट्सअपवर DP ठेवतात, इन्स्टा, त्यांना वाटतं इन्स्टा व्हॉट्सअप आणि फेसबुक वापरणं म्हणजे आपण डायरेक्ट कुठे गेलो, ऐश्वर्या रायची पण एक लेवल पार केली, इंटरनॅशनल मिस काय ते म्हणतात, मिस वर्ल्ड. मिस वर्ल्ड झालं. मुलांना काय वाटतं ऋतिक रोशन पार्टी पाडला, आम्ही ऋतिक रोशनच्या पुढे गेलो. दिसतो एवढा काला काला की अंधारात कोण बघणार नाही, मुलगा असो मुलगी, आणि फोटो मस्त वाईट बीट करून लावतात. पण हे सायबर क्राईम मध्ये मी म्हणत नाही, तुम्ही पाहिजे तर वाचू शकता. सायबर क्राईमचा खास टॉपिक आहे तुम्हाला. तुमचे DP चोरून आता AI आले माहिती ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. समजा मी इथं उभा आहे तर माझ्या बाजूला अशी नॉर्मल मी असं जर उभा लगेच मुलगी उभा करू शकता, तुम्हाला कळणार पण नाही तो AI चा फोटो आहे. खोटं नाही सांगत, बघा तुम्ही घरी जाऊन, वाचलं नसेल त्याला AI नाव दिलं. AI का आपण म्हणतो ना AI, म्हणून त्याला नाव पण काय दिलं, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. काय म्हणतात त्याला? भविष्यात या जमाना आहे, तुमची 10 जणांचं 100 जणांचं काम तो करणार, 200 जणांचं 1000. तुम्ही फक्त काय करायचं, टाळचिपळ्या वाजवायच्या, आहे नाही? तेवढंच करा, जास्त नको. त्याच्यामध्ये तक्ते दिलेत बघा, 9व्या धड्यामध्ये आणि 5व्या धड्यामध्ये. गेल्या वर्षी पण आला बघा 5 मार्काला. तुम्ही म्हणाल काय सर, कोडे लिहा, आम्ही मुंबई चौपेरमध्ये सोडवायचो. त्यामध्ये खरंच येतात कोडे. कोडं 5 मार्काला आलं होतं. गेल्या वर्षीचा पेपर बघा, 2च कोडे आहेत, एक येण्याची शक्यता, 5वा किंवा 8वा धडा, सॉरी 9वा. बरं, आता आपण सगळ्यात सोप्या आणि साध्या टॉपिककडे जाणार आहोत. बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी. माहिती आहे ना? ऐकून माहिती आहे सर, थोडंसं चालेल, हरकत नाही. आता एक नरसिंहा पिक्चर आला होता, कोणी पाहिला? नरसिंहा म्हणून पिक्चर आला होता, थोडाफार ऐकून माहित असेल, तो छोट्या भक्त प्रल्हादचा. ठीक आहे, आता वैज्ञानिक कारण बघा, तुम्हाला खूप आवडेल काय असते बायोटेक्नॉलॉजी वगैरे, काय असतात नक्की, बरोबर ना? तुम्हाला जर मी म्हटलं आज गणपती बाप्पा सारखा माणूस आपण बनवू शकतो, किंवा जर नरसिंहा सारखा माणूस बनवू शकतो, तुम्हाला विश्वास बसेल? नाही बसणार, पण बनवू शकतो. आता बघा, त्यावेळेला काय झालं होतं, तुम्हाला देव तर आपले माहितच आहे, ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मा खूपच बोळे. आपले हिरण्यकश्यपू होता, त्यांनी आपलं वरदान मागितलं, वरदान पण मिळालं. काय वरदान मिळालं? त्यांनी वरदान मागताना काय मागितलं? मला कोणीच नाही मारू शकलं पाहिजे, इथे तिथे इथे इथे असं तसं. ते 4-5 गोष्टी मागवल्या ना, माणूस पण नाही मारू शकला पाहिजे मला, ना आकाशात मला मारायला पाहिजे, ना जमिनीवर, ना घराच्या आत, ना घराच्या बाहेर, ना सकाळ ना रात्री, कधीच नाही. ब्रह्माजी आपले बोळे काय बोलले? तास. काय बोलले? काय बोलले? आता मीटिंग बसली सायंटिस्ट लोकांची, तुमच्यासारखे नव्हते सायंटिस्ट, त्याच्यात थोडेफार शिकलेले होते, सायन्स माहीत असलेले. तो काय हिरण्यकश्यपू जाऊन बसायला लागला डायरेक्ट स्वर्गातच. सगळ्या देवांना धरून आपटायचा, पळायला लागले सगळे देव. कोणाकडे जाणार? त्रिदेव आपले, ब्रह्मा विष्णू महेश. मीटिंग बसली, आपले बसले, तसे करायचं काय? तर बघा, काही मुलं वाचन चांगलं असतं, तसंच त्यातले काही सायंटिस्ट चांगले होते. एक जण उभा राहायला म्हणाला, सर सांगू याचं एक उत्तर? ते सांगितलं सगळे अडचण अशी वगैरे आहे. तर एक बोला, सर सकाळी नाही मारू शकत, रात्री नाही मारू शकत, संध्याकाळी मारलं तर? अरे बापरे, काय पॉईंट आहे, चला बरोबर, एक पॉईंट सॉल्व्ह झाला. दुसरा म्हणाला, सर माझ्याकडे पण एक पॉईंट आहे. काय? तो म्हणाला, घराच्या आत नाही मारू शकत, घराच्या बाहेर नाही, उंबऱ्यावर मारला तर? अरे काय पॉईंट आहे, चला दुसरा पण झाला. तिसरा म्हणाला, सर आकाशात पण नाही मारू शकत, जमिनीवर नाही. काला टेन्शन घेता, आवर डायरेक्ट मांडीवरतीच कापू ना. अरे काय तिसरा पॉईंट पण, चला ठीक आहे बरोबर. हे असं झालं, असे पॉईंट सुटत गेले. सगळे म्हणले तो शस्त्रांनी नाही मारणार, असं नाही, नखानी मारूया म्हणले. क्या बात. असे एक एक तुमच्याकडे विद्वान होतेच ना रे, काहीतरी आयडिया देतात, सर माझ्याकडे आयडिया आहे. तसे आयडिया सगळे भेटत गेले, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. पण ते शेवटचा एक प्रॉब्लेम होता, कोणता? ना माणूस मारू शकतो, ना प्राणी मारू शकतो. आत्ता चिंता मात्र वाढली, सगळ्यांची डोकी इथे संपली. आता करायचं काय? मग ऋषीमुनींना बोलवा. आले ऋषीमुनी, डोकं लावा. डोकं लावायला सुरुवात केली. विज्ञानाचं पुस्तक काढलं, काहीतरी शोध लावले. त्याच्यानंतर एकामध्ये त्यांनी एक कारण शोधलं. एक म्हणाला, सर माणूस मारू शकत नाही, प्राणी मारू शकत नाही, बरोबर आहे? माणूस नाही, प्राणी नाही मारू शकत,
दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर पॉइंट तर आहे, पॉइंट आहे, पण करायचं कसं? जसं आज टेस्ट ट्यूब मध्ये तुम्ही IVF शिकलात, तसं सगळ्यात ताकदवान कोण जंगलाचा राजा? तर सिंह. आणि विष्णू तुम्हाला माहिती आहे की सगळ्यांचा संहार करण्याचं त्यांनी हेच घेतलंय की मीच मारणार, मलाच मारायचं, मीच त्यांना मारणार असं. मग त्यांचं एकत्र जीन्स करून एक नवीन अवतार केला, ज्याला काय म्हणतो आपण? नरसिंह अवतार. आणि मग सेम पद्धतीने सेम ठिकाणी तो म्हणाला आता याच्यासारखा चीटिंग आहे, चीटिंग. बोला चीटिंग नाही बघ, ना सकाळ आहे ना रात्र आहे, संध्याकाळी मारतोय, ना घराच्या आत मारतोय ना घराच्या बाहेर, कुठे मारतोय? उंबऱ्यावर. ना तुला शस्त्राने मारतोय ना अस्त्र, बघ नक्याने मारतोय. ओके, ना मी मानव आहे ना प्राणी आहे, असं सांगून त्याला तो म्हणला यार चीटिंग करतात ते देव, किती जरी आपण फसवायचा प्रयत्न केला तरी ठीक. मग त्यातून तुम्ही आता काय घ्याल की सर असा पॉसिबल आहे का? तर तुम्ही जर नीट जर थोडासा अभ्यास केलात, एक उंदरावरती एक प्रयोग केला. आपला फिश असते बघा, लाईट फिश म्हणतो आपण त्याला, त्यातला एक जीन्स काढला तो एम्ब्रॉयो असताना, आणि तो उंदीर जो एम्ब्रॉयो असतो म्हणजे छोटासा असतो, जेव्हा तो डेव्हलप त्याच्यामध्ये ना इंजेक्शन इन्सर्ट केला. आज त्या उंदराच्या मानेवरती ना ती लाईट चमकते, त्याला लाईट लावलेली नाहीये पण ती चमकते. आज तुम्ही मला सांगा, आपला म्हणजे तुम्हाला वैज्ञानिक आणि आध्यात्मिक बघा, आता आपल्याला महाभारताचा कोणी प्रसंग सांगतं 5 पांडव होते, सर ऍक्सेप्टेबल आहे. 100 कौरव होते, अजिबात ऍक्सेप्टेबल नाही. 100 कौरव असू शकतात का? एका स्त्रीला 100 पोरं होऊ शकतात का? तर तुम्ही लगेच म्हणा छे काहीतरी आपलं सांगतात अध्यात्म. पण ऍक्च्युअली जर तुम्ही बघितलं, बारकाईने जर ग्रंथांचा अभ्यास केला, तर त्यांना त्या स्त्रीला गांधारीला काय झालं होतं? एक फक्त मासाचा गोळा झाला होता, फर्टिलाइज 100 एग्स फर्टिलाइज झाले होते. अजून एक होतं दुष्शाला नावाची एक मुलगी पण आहे, सगळ्यांना 100 कौरव माहिती आहेत, पण एक मुलगी पण आहे. ते जीन्स जे फर्टिलाइज झाले होते ते 100 टेस्ट ट्यूब मध्ये बघा, काही सिरियल जर तुम्ही बारकाईने पाहिलेत किंवा ग्रंथ पाहिलेत, तर ते मटके त्यावेळेला टेस्ट ट्यूब नव्हते ना, काच नव्हती तेव्हा, ते मटके, त्या 100 मटक्यांमध्ये ते 100 जीव ठेवले. आणि त्याबरोबर ते जसं पोषण पाहिजे गर्भामध्ये, जसं त्यांना हे पाहिजे त्या पद्धतीने त्यांना वातावरण देऊन ते 100 कौरव तयार झाले. हे ऍक्च्युअल फॅक्ट आहे. हे आपल्याला कधी कळणार? जो आपण वाचणार. सेम टेक्नॉलॉजी आज वापरली जाते. आपले शंभू महादेव स्वतःची मुलं आहेत का त्यांना? बेस्ट एक्झाम्पल ऑफ तुम्ही म्हणू शकता IVFचा जर कोणी केला असेल त्यावेळेला, तर आपले शंभू महाराज, बरोबर की नाही? गणपती बाप्पा आहे, कार्तिक आहे, माहिती की नाही तुम्हाला? अरे माहिती आहे की नाही? त्यांना स्वतःचं मूल नाहीये, सर्च करा. हे तुम्ही ऐकलं असं, पार्वतीने आपल्या मळापासून गणपती बाप्पा बनवले. आता मला सांगा, मळापासून म्हणू शकतो? नाही. पण तुम्ही क्लोनिंग बघितलीत, क्लोनिंग आपल्याला एक टॉपिक आहे, बऱ्याच गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन सर्च केल्यात, क्लोनिंग काय, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन काय, फर्टिलायझेशन काय, IVF काय, स्पर्म बँक काय, तर तुम्हाला त्या सगळा अंदाज येईल. कळलं? हे सायन्स 1 आणि सायन्स 2. मायक्रोबायोलॉजी, आपलं पोट खराब होतं तेव्हा पण एक प्रोबायोटिक्स माहिती आहे काय असतं? प्रोबायोटिक्स टॉपिक आहे तुम्हाला मायक्रोबायोलॉजी मध्ये. प्रोबायोटिक्स म्हणजे दिसतंय तुम्ही ताई, सगळ्या दिसत आहेत. कॅमेरा फिरला गेला, मी दिसतोय का बाबा? संध्याकाळी जाऊन युट्यूबवर बघायचं. तर याच्यामध्ये तुम्ही जर बारकाईने केलात अभ्यास, तर त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला क्लिअर होतात. ठीक आहे? दिसतोय गोरा दिसतोय. तर तक्ते झाल्यानंतर तुम्ही अजून याच्यामध्ये एडिबल वॅक्सिन आहेत. एडिबल वॅक्सिन माहिती आहे काय असतं? एडिबल वॅक्सिन पोटॅटो माहिती आहे? पोटॅटो, बटाटा, रताळ्या सर म्हणतात कधी ती गोष्ट वेगळी. बटाटा जो आहे ना, तो उकळला तर त्यातले ते संपून जाणार, त्याला आधीच काय करतात? जेनेटिकली मॉडिफाय करतात. त्यालाच काय म्हणतात? एडिबल वॅक्सिन. काय म्हणतात? जग गोल आहे. जग कसं आहे? जी लोक मुंबईमध्ये खोपट्यात राहायला गेली, आज त्यांना गावी फार्म हाऊस पाहिजेत. काय पाहिजेत? जी लोक पहिली चपाती खात होती, बर्गर ब्रेड खात होती, त्यांना आज काय पाहिजे? डाब्यावर भाकरी. काय पाहिजे? कसली? तांदळाची गावठी भाकरी. दुनिया गोल आहे, फिरून कुठे येणार शेवटी? तिथे. कळलं का? सायन्स कशासाठी वाचा मुलींनो? सर टाइमपास म्हणून वाचू का? वाचा, काय प्रॉब्लेम, पण वाचा. काय करा? वाचा. आता सांगा, सायन्स किती जण वाचणार तुम्ही? सायन्स 1, 2चं फक्त पुस्तक वाचायचं, काही करायचं नाही. इंग्लिश मिडियमला किंवा सेमी इंग्लिशला नाही समजत तर मराठीचं घेऊन वाचायचं. पण वाचणार किती जण? का माहिती वाचायचं? त्यामध्ये लग्नाबद्दल पण दिलंय. लगेच हात खाली गेले की मुलीचं वय किती असलं पाहिजे. मी खोटं बोलतो का? नाही, तुमच्या पुस्तकात तेच बोल. मुलीचं वय आणि मुलाचं वय किती असलं पाहिजे? मुलीचं वय किती असलं पाहिजे? मुलाचं 21. तुम्हाला नाइंसाफी नाही वाटत? अन्याय नाही वाटत?
अरे लाज वाटली तुम्हाला अन्याय नाही वाटत? सर त्यांना 18 केलं चालतं, आम्ही केलं तर काय प्रॉब्लेम आहे? बरोबर आहे, पॉईंट आहे की नाही? मग हा पॉईंट असा मला एका विद्यार्थ्याने विचारलं, सर अन्याय अन्याय कोर्टात जाणार आहे. पुढे नक्की जावा, पण त्याच्या आधी जरा कारण ऐकून घे. 18 आणि 21 याचं कारण आहे मुलींची वाढ हे मुलांच्या शरीरापेक्षा नेहमी 2 वर्ष पुढे असते. आपल्या आता मला सांगा, लग्न जेव्हा होतात, कॉमन सेन्स बघा, तुमच्या आईचं आणि वडिलांचं वय चेक केलं तर 5-7 वर्षाचं अंतर असेल, कोणाच्या 10 वर्षाचं असेल, कोणा 4. सेम वयस्क लोकांचं जमत नाही कधी. तुमच्या वर्गातला मुला मुलींचं बहीण पण बनू शकते, बट तुम्हाला बघितलं म्हणे काळ्या चल तिकडं, तुम्ही सुद्धा तिला असंच करणार का? समवयस्क लोकांचं कधी जमतच नाही, कारण मुली ह्या 2 वर्ष नेहमी पुढच्या विचाराच्या असतात, नेहमी म्हणजे त्यांची वाढ त्यांचं हे सगळं पुढच्या विचारात असतं. आणि मुलं बिचारी बोळी, तुमच्या बोळेपणामुळे 3 वर्ष वाढलेत, बाकी काही नाही. तुमची ना शारीरिक वाढ होते ना मानसिक, म्हणून आपल्याला 21. कळलं? टेन्शन घेऊ नको बा, लग्न होणार, टेन्शन घेऊ नको, होईल. 21 ला होते नाही तर 31 ला होते पण होणार. नाही नाही, आजकाल काय झालं माहितीये का, आमच्या गावी मुलं आहेत, अहो लग्नच होत नाहीत. आता तुम्ही म्हणा लग्न का होत नाही, ते पैसे द्यायला तयार आहे तरी लग्न करायला कोण नाही का? मुलीच नाही आहेत. त्यांना वाटतं मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, आणि तो दिवा पेटवण्यासाठी ते काय काय किती घरं पेटवली त्यांनाच माहीत, आणि किती स्त्री भ्रूण हत्या केल्या त्यांनाच माहीत. पण एका हत्येवरती, भले एका स्त्रीच्या भ्रूणाची हत्या असेल, शिक्षकांना आणि मुलांनाही सांग, तुम्ही सुद्धा भविष्यात एका हत्या करून कधी ते कुटुंब उभा राहू शकत नाही. 4 मुलं झाली काय, 8 मुली झाली काय, 2 मुलं झाली काय, मुलगा झाला, हत्या नसावी. कारण कर्म काय येतात फिरून परत तिथेच. कर्म काय येतात, दुनिया कशी आहे. मग मुला मुलींनी विचार करायचा, कर्म करताना पण लक्षात ठेवतं कसं फिरून कुठे येणार आहे ते परत. आता हे कुठे शिकलात तुम्ही? पुस्तकात. मी सांगितलं म्हणू नका, मी पुस्तकाच्या बाहेरचं काही सांगत नाही. मायक्रोबायोलॉजी जरा किचकट टॉपिक आहे, तुम्ही बघितला त्यात अशी नावं आहेत, अशी ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत सर, एक तर वाचता येत नाही त्यात त्यांची नावं अशी, टेन्शन घ्यायचं नाही. ऑब्जेक्टिव्ह पार्ट जो आहे आणि स्वाध्याय, ऑब्जेक्टिव्ह जे पण तुम्हाला फाईन ऑड मॅन आउट येईल ते 7व्या किंवा 8व्या धड्यातला जे वेगळा शब्द ओळखाय त्यातूनच येईल. गेल्या वर्षी पण आलंय. म्हणजे बारकाईने अभ्यास करायचा. ऑब्जेक्टिव्ह फक्त एक्सरसाइज मधले करायचे, आणि एमसीक्यू यस सर म्हणा ना जरा, मला तर एनर्जी येईल ना, तुम्हाला नाही. मी असं मला बसून माणूस थकायला पाहिजे का उभा राहून मी बोलतोय तो थकायला पाहिजे? तुम्ही आहात असे नॉर्मल आहात, नो डाऊट, कोण गेलेलं नाही आहे, जिवंत आहेत. सायन्स जरी शिकत असला तरी सर्व जिवंत वाटतायत मला चेहऱ्यावरून. आहेत काही मुलं जिवंत आहेत सर, जब तक है जान तब तक जिंदा रहे. बरोबर. आणि सगळ्यात बेस्ट मेडिसिन कोणतं आहे? लाफ्टर. म्हणून लाफ्टर क्लब आहे, यावर्षी येणार आहे. एक म्हातारा असताना दिसेल तुम्हाला पेपरमध्ये, तुम्ही पण असायचं म्हाताऱ्याला बघून, पण तो काय आहे? अरे लाफ्टर क्लब आहे. काय आहे तो? माझ्या मनातलं सांगतोय का बघा, हे खरंच हास्य क्लब म्हणतात त्याला. हसा बघू जरा एकदा, जोरात हसा येतं का बघू? आला राक्षसांचा आवाज आला. म्हणजे उगाच म्हणत नाहीत, आपल्या देव सुद्धा आहे आणि राक्षस या भूर्तीतला दोघांचा वास आहे, म्हणून काय समतोल चाललेला आहे. मुली कधी अशा खातखात असत नाही, त्याचं एकच कारण, एकच व्यक्तीसारखी टोकते घरातली आई, कळत नाही दात काय काढते, देव काय, बरोबर की नाही? पाहुण्यांसमोर हसते, कळत नाही, असं असतात हे खतखत करते, बरोबर. आणि लग्न झाल्यानंतर सासू काय खतखत खतखत करते, बरोबर नाही? मुलं कशी हसायला लागलं काय आपल्याला कंट्रोल होणार? यामध्ये मुली सगळ्याच बाबतीत पुढे असेल, पण हसण्याच्या बाबतीत बाबा आम्ही खळखळून असतो. मुलींसारखं असं हसायला आम्हाला काही जमत नाही. पोट धरून असलं त्याला हसणं म्हणायचं. आयुष्यात टेन्शन आलं तर आपल्याला एक आहे मेंटल स्ट्रेस. बघा त्याच धड्यात आहे, मेंटल स्ट्रेस मध्ये काय करावं? जे आपल्याला आवडतं ते करावं. सर मला लग्न करायला आवडतं म्हणून लग्न करायचं नाही. सर तुम्ही सर बोलात मेंटल स्ट्रेस दूर करण्यासाठी काय करू शकता? तुम्हाला प्रश्नामध्ये प्रश्न येईल, गायन, वादन, डान्स. मी तर काय बोल, क्रिकेट खेळणार आपण. क्रिकेट काय खेळणार? काय खेळणार? क्रिकेट. काय खेळणार? हा. अरे आवडतंय, स्ट्रेस रिलीफ होतो. 1-2 सिक्स गेले, 1-2 बाउंड्री गेल्या, जरा बरं वाटतं. आपण धोनी झाल्यासारखं वाटतं, जरा कधी विराट कोहली, रोहित शर्मा झाल्यासारखं वाटतं. नाही तर बाकीचं काय बघत बसण्यात काय अर्थ आहे? ते लंगडी खेळतंय, लंगडी, बरोबर ना? आपला राष्ट्रीय खेळ कोणता? काय बोलताय? मग खेळत का नाहीत? सर एकाच ठिकाणी खेळतो, घरी. एकतर भावा बहिणीमध्ये किंवा मम्मी पप्पा खेळतात हॉकी. पप्पांना राग आला की हॉकी ठेवलेली असते,
आमचा जरा अभ्यास वर कमी झाला की बसते, तेवढीच हॉकी खेळतो सर. हॉकीचे निशाण पूर्ण शरीरावर आहेत सर, बरोबर ना. अरे हॉकी आपला राष्ट्रीय खेळ आहे, पण खेळत कोणीच नाही. क्रिकेट कोणाचा राष्ट्रीय खेळ आहे? मग तुम्ही राष्ट्रीय खेळ बनवून ठेवलाय त्याला, बरोबर ना. हो की नाही? हो पण म्हणतात, लाज पण नाही वाटत. चला पुढे. मेंटल स्ट्रेस दूर करण्यासाठी काय कराल मुली? लाफ्टर क्लब जॉईन करणार. एवढा म्हातारा झाले डोकरे. अरे ते म्हातारे लोक जातात लाफ्टर क्लब मध्ये, आपण काय करणार आता? हा, ड्रॉइंग, डान्सिंग, योगा करणार. बाप रे बाप, योगा करणार म्हणलं काय विषयच हार्ड आहे. अजून हा, गाणी म्हणणार. एकच आवडतं छंद, बाथरूम सिंगर सगळेच. स्वर कोणताही असो सर, काही फरक पडत नाही. सारे गा मग पदनिसा होते नाही तर उलटा होते, आम्ही गाणं हे गा, बरोबर ना. अरे खरंच गायचं आहे. ज्या वेळेला टेन्शन आलं, शिक्षकांनी खूप मारलं, बोलले तू काय करू शकत नाही, खूप करू शकत नाही, म्हणजे यस मी काय करू शकत नाही, यस हेच तर हवं होतं म्हणायचं आहे की नाही. बरोबर. नालायक लोक हसतायत, पण असं नाही म्हणायचं सर एक दिवस मी काहीतरी करून दाखवेन. काहीतरी करेनच. रिक्षा तर घेईनच घेईन, तुम्ही काही करा, बरोबर आहे. हो म्हणतात, काय बोलायचं. अरे मोठी स्वप्न ठेवा रे, मर्सिडीज घ्या म्हणा, रिक्षा काय. ठीक आहे. दुसरं हा, किती वेळ जाणार आहे आपला? एक 5-10 मिनिटं. हा, ठीक आहे. ठीक आहे ना. काय पुढचा कार्यक्रम भरपूर आहेत, आपल्याला आवडते घ्यायला पाहिजे, पण मेंटल स्ट्रेस दूर झाला पाहिजे. आवडतं नाही, तुम्ही चालू द्या. हा, किती वेळ लागेल असं मी म्हटलं. खास करून ना ते सर्वजण आले, तारीफ करून गेले आपल्या तेजोमय युवा प्रतिष्ठानची. मी दरवर्षी विसरतो करायला हवी. का माहिती आहे का, सोपी गोष्ट नाही. सरांची मेहनत, मला वाटतं 1-1.5 महिन्यापूर्वी फोन आला होता सरांचा की सर तुमचं लेक्चर हवं आहे म्हणून. दरवर्षी येतो, काय दरवर्षी असतो. फक्त एक सरांची मैत्री आहे, नावात त्यांचं जीवन आहे, पण माझा असं म्हणजे जेवढं माझ्या बघण्यात आहे त्यांचं तेवढं समर्पण आहे. मराठी शाळा वाचवण्यापासून अगदी बरेच कार्यक्रम ते घेत असतात. म्हणजे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. भविष्यात तुमच्यापैकी काही जीवन सर बनावेत एवढीच इच्छा. कशासाठी माहिती आहे का? मातीसाठी. काल परवा मी नव्हतो, तुमच्या का मुलांना सांगितलं माहिती आहे का, हे जीवन सर पण बाळा तुमच्यातलेच असे कधीतरी बसणार आहे. आज तुमच्यासाठी त्यांना काही हाऊस नाही, त्यांना कोणी इथे काही मेडल किंवा राष्ट्रपती पुरस्कार द्यायला येणार नाहीये की बाबा 4 शाळा एकत्र केल्या आणि त्यांना आपण छान कार्यक्रम घेतला. पण त्यांचं प्रतिष्ठान फक्त जीवन सर नाही, त्यांची जेवढी टीम आहे ना, ही टीम गेली एवढी. ॲक्च्युली मी असं फक्त ऐकलं होतं सर, गजानन महाराजांचं एक हे मठ आहे, त्यामध्ये जेवढी सादगी आहे ना तेवढीच सरांच्या तेजोमय प्रतिष्ठानमध्ये. प्रत्येक जण जेव्हा भेटतो ना मला ते प्रतिष्ठानला, त्यावेळेला मला एकदम आपलंसं वाटतं. वयामध्ये मी त्यांच्यापेक्षा कमी जास्त असेलही, पण कर्तृत्वाने ते सगळे नक्कीच माझ्यापेक्षा मोठे आहे. आणि प्रत्येकाचं योगदान आहे याच्यामध्ये. जीवन सरांची जी टीम आहे यातला मला वाटतं एकही असा मी व्यक्ती नाही बघत की काही तो चेंज होतो किंवा दरवर्षी तेच चेहरे. ते अगदी मी आलो, अगदी दर्शन घेऊन येण्यापासून तर मला लगेच त्यांनी ओळखलं. असंही मला सांगायला लागत किंवा मी सर आलोय आणि मला लेक्चर घ्यायचं आहे, एवढे छान पद्धतीने ओळखतात. शाळेतले शिक्षकही बऱ्यापैकी या सरांची ओळख आहे. गोरड सर एक होते उसाटणे स्कूलचे. बरेच शिक्षक मंडळी सुद्धा बऱ्याच 4-5 वर्षापासून टचमध्ये आहेत. आणि सगळे इथले जेवढे पण मातीसाठी करतायत ते खूप चांगलं आहे. काल मी पाहिलं काही पोलीस आले होते ते, बरोबर हो की नाही. माझं लक्ष सर्वीकडे असतं. तुमच्यातलीच मुलं पोलीस झाली होती, त्यांचा सत्कार झाला, बरोबर. भोईर सर आले होते. भोईर सरांना ओळखता? अरे पहिले लेक्चर घेऊन गेले ना भोईर सर, गणित शिकवून गेले ना. आमचे गुरुवर्य येते ते सुद्धा आपल्या मातीसाठी. काल त्यांनी एक छानसं बोलले की आपल्या जेवढी पण मातीतली मुलं असतील त्यांचा असा जर सन्मान झाला तर परत प्रत्येक पुढच्या पिढ्या काय होतील, त्यासाठी थोडंसं पुढे येतील. अजून एक गोष्ट, ज्या मुलांना बाळांनो अभ्यास जास्त जमत नाही, प्रत्येकाची बुद्धी प्रत्येकाचं लक्ष वेगवेगळं असतं, सगळ्यांची लेवल सारखी नसते. काही मुलं लहानपणापासून बनून चालतात की मी हुशार नाही आहे. ठीक आहे, नसाल, पण खेळात कदाचित असाल तर खेळ जवळ ठेवा. माझी एक विद्यार्थिनी आता बघा मलेशियामध्ये रिप्रेझेंट केलं, मी स्टेटस ठेवला होता, रुपाली बोडके म्हणून आहे, सर्च करा.
एक मुलगी आहे मलेशियामध्ये, तिने आपल्या ते दोरीचं असतं ना, तर त्याच्यामध्ये आपल्या भारताची कॅप्टनशिप केली त्यांनी आणि मला अभिमान आहे, ती मराठी मीडियमची विद्यार्थिनी आहे, गावावरून आली इथे शिकली होती, आज आपल्या भारताला रिप्रेझेंट करते. आज काल परवा तिला महाराष्ट्र गौरव पुरस्कार पण मिळाला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने पोलीस असो, आर्मी असो, CISF असो, बघा एक सिंपल मी सल्ला दिला तुम्हाला, माझा सल्ला तुम्ही पर्सनल घ्या किंवा नका घेऊ, पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, एक तर नोकरी केलीत, मी छोकरी म्हणणार नाही पुढे, नाही तर लगेच तुमच्या मनात द्या, नोकरी केलीत प्रायव्हेटमध्ये तर टॉपची करायची. बघा मी काय म्हणतो, गव्हर्नमेंटमध्ये करा, गव्हर्नमेंटमध्ये केलीत नोकरी तर नोकरी करा, नाहीतर छोटासा व्यवसाय काय असे ना, व्यवसाय करा. अगदी 10वी-12वी नंतरही केलात तरी हरकत, पण करा. व्यवसाय माणसाला काय बनवतो, व्यवसाय काय बनवतो, छोटा बनवतो का मोठा? नक्की. सगळेजण बघतात मी बरोबर दिसतो का, केस नीट करतोय. एकदम हिरो, एकदम हिरो. ठीक आहे. तर टेन्शन घेऊ नका, ते काय स्टार प्लस वर काही घरी दिसणार नाही संध्याकाळी, त्यामुळे एवढं मेकअप चेकअप करताय. पण लेक्चर ऐकण्यासाठी तुम्ही कधी जा, माझे 4 वर्षापूर्वीचे लेक्चरही आहेत आपल्या चॅनलवरती, दरवर्षी GTV आपले आहे ना चॅनल, आहे लाईव्ह, प्राप्ती लाईव्ह, तर याच्यावरती मॅचेस पण असतात क्रिकेटच्या, आणि आपलं एकमेव असं आहे प्रतिष्ठान तेजोमय, आणि मला वाटतं अजून एक जवळपासचे शैक्षणिक कार्यक्रम चालतात, त्यांची सुद्धा याच्यावरती प्रसारण असतं, ते बघत जावा. जर कोणाला बाबा रिकॉल करायचा आहे, गणिताचा विषय, सायन्स आहे, इंग्रजी आहे, तर तुम्ही कधीही पाहू शकता लाईव्ह. ठीक आहे. लक्षात राहील का? नक्की. मेंटल टाळ्या कशाला बरं, लक्षात राहण्यासाठी पण टाळ्या. बरं, आता हेचं कारण पण सांगतो आपण, टाळी वाजवण्यामागेही सायन्स आहे. तुम्हाला लगेच आश्चर्य वाटेल, हो का सर? हो, टाळी वाजवण्यामागेही सायन्स आहे. हात जोडण्यामागेही काय आहे? असे का हात जोडत नाही आपण, असेच का जोडतो? हा, माहित आहे का? मोडून पडला कणा तरी मोडला नाही संसार, तसं आहे तुमचं. सर म्हणताय तसं कणा ताट ठेवा. पावसात आला होता कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, माहित आहे ना? क्षणभर बसला बसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पुरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या ती जाईल कशी, बायको मात्र वाचली. होते नव्हते ते सर्व काही गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये काय पाणी थोडे ठेवले, खिशाकडे हात जाताच पटकन उठला, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. काय म्हणा? म्हणून म्हणाले सर की पाठीचा कणा कसा ठेवा? ताट. कसा ठेवा? कसा ठेवा? थोड्या वेळापुरता का सर? सर आता आम्ही काय ताट कसं वाकवणार पण नाही, कणा ताट राहायला पाहिजे की नाही? म्हणून प्रश्न विचारल्यावर मान कधी खाली गेली नाही पाहिजे. नाही तर कदाचित सरांना विचारायचं, सर काय आहे, समजून घ्यायचं. आपल्याला जी मान खाली घालायची आदत लागते नाही, सवय, ते आयुष्यभर कुठे गेलं की ते मजदुरासारखं आपलं मान खाली घालायचं. काय पाप केलंय का आपण? नेहमी मान ताट पाहिजे. मराठी मातीत आपली मान ताट नाही तर कोणाची असणार मग? काय तुम्हाला जराही तुम्ही न्यूज वगैरे बघत नाहीत, ताट ठेवायची मान मुलींनी, असं एकदम ताट राहायचं, एकदम नवऱ्याला मारायला पुरतं ताट नाही, असलं आयुष्यात पण ताट राहायचं. फक्त घरी मात्र वाघीण म्हणतात, बाहेर जसं काय एकदम गाय गाय बाबा गाय. घरी गेल्या की दे विचारायचं नवऱ्याला, दे दंदनादन दे, एवढा मारतात, विचारला काय विचारणार. आणि शिव्या तर तुम्ही ऐकू शकत नाही. मुलांना असं वाटतं की तुम्ही चांगल्या शिव्या देतात, गैरसमज आहे, गैरसमज. काय आहे? काय आहे? हा, त्यामुळे ताईंच्या शिव्या राहू द्या तिथपर्यंत. कळलं? सायन्सचा अभ्यास करताना किती तास करायचा? किती तास? 1 मिनिट पण नाही करायचं. काही 3 तास. कधी आयुष्यात केलंयस का 3 तास? काही म्हणजे 3 तास अभ्यास करण्यासाठी. तुम्हाला लिटरली सांगू, तुमच्यापैकी कोणी अभ्यास करत नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे. जो अभ्यास करतो तो क्लासमध्ये शिक्षक विचारे सांगितलेत म्हणून, शाळेत शिक्षकांनी सांगितलंय म्हणून तो हात कसा बसा तरी तो गृहपाठ करायला फिरतो, तेवढाच. मनापासून अभ्यास करणारे यात कोणीच नाही आहे का? आहे? मनापासून किती जण अभ्यास करतात?
मनापासून अभ्यास करणारे हात वर करा. बघा पण नाही करत, बघितलं, हेच मला सांगायचं होतं तुम्हाला. मनापासून कोणीही अभ्यास करत नाही. कंटिन्यू. चला, तर सायन्स 1 आणि 2 साठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. फक्त वाचाल तर वाचाल. पुन्हा भेटू. ठीक आहे. ऑल द बेस्ट 10वीच्या एक्झामसाठी. धन्यवाद आदरणीय श्री दिग्विजय पाटील सर. कनक प्रतिष्ठानचे व्याख्याते आहेत आणि माझ्या घरी किंवा माझ्या हातून जे मराठी शाळा वाचवाची मोहीम चालती, गणपती